नमस्कार. जनादेश 5 राज्यांचे या कार्यक्रमामध्ये मी योगेश कोलते आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या 5 राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झालेली आहे. अनेक राज्यांमधले कल आतापर्यंत आले आहेत आणि असं स्पष्ट होतंय की देशातली जी सर्वात मोठी विधानसभा आहे उत्तर प्रदेशची, या उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला अगदी स्पष्ट बहुमत मिळेल. कदाचित 2/3 बहुमताच्या दिशेने उत्तर प्रदेशमध्ये भाजपाची वाटचाल सुरू आहे. शेजारच्या उत्तराखंडमध्ये सुद्धा भाजपाला यश मिळणार आहे. मात्र पंजाबमध्ये आणि गोव्यामध्ये काँग्रेसला यश मिळेल असं चित्र दिसतंय. मणिपूरमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये अटीतटीची लढत होणार आहे की काय असं चित्र या क्षणाला दिसतंय. आणि याबद्दल चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत माझे सहकारी शैलेश पेठे. आणि चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत भाजपाच्या कांता नलावडे, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आणि राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार. आपणा सर्वांचं दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे मनपूर्वक स्वागत. शैलेश, 5 राज्यांचे विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत, पण यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अख्ख्या देशाचं लक्ष होतं हे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकात. कारण असं म्हणतात की दिल्लीतला सत्तेचा मार्ग हा उत्तर प्रदेशमध्ये जातो, मग लोकसभा असेल किंवा विधानसभा. आणि 2014 मध्ये हे सिद्ध झालं होतं की जे भाजप सरकार, एनडीए सरकार जे केंद्रामध्ये आलं ते मॅक्झिमम उत्तर प्रदेशातनं खासदार सर्वाधिक निवडून गेलेले, त्याच्यामुळे ते आलेलं आहे. प्रफुल्लजी, प्रश्न असा आहे की ही जी पूर्ण निवडणूक उत्तर प्रदेशच्या राजकारणाभोवती ती गेली केंद्रित झाली, मग माध्यमात असेल किंवा जनमानसात सुद्धा इतकं त्याचं महत्त्व होतं. आत्ताचे जे कल आलेले आहेत की कुठेतरी आपण जातीधारित या राजकारणापासून दूर जाऊन विकासाच्याला दिलेला हा कौल आहे. मोदी लाट, मोदी करिश्मा साबूत आहे. काय वाटतं आपल्याला? आजपर्यंत लोक भारतीय जनता पार्टीला जातीयवादी पक्ष म्हणून संबोधित होते. मला काय वाटतं की उत्तर प्रदेशचा आजचा निकाल असेल किंवा 2014चा लोकसभेचा निकाल असेल, त्याच्यानंतर महाराष्ट्रात झालेले जे इलेक्शन्स आहेत, त्याच्यामुळे ही जी जातीयवादीची जी थेरी आहे ती मला असं वाटतं की सामान्य माणसांनी ती रिजेक्ट केलेली आहे आणि उत्तर प्रदेशमधल्या लोकांनी तर ती पूर्णच नाकारून टाकलेली आहे. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे यांना आपण लाट, आंधी, तुफान, सुनामी हे सगळे शब्द ही जी व्हिक्ट्री मिळाली आहे उत्तर प्रदेशमध्ये. कांताताई, तुमचं प्रथम मनपूर्वक अभिनंदन. कारण भाजपाला खूप घवघवीत असं यश उत्तर प्रदेशमध्ये मिळालेलं आहे. मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक असेल, राज्यसभेतलं चित्र असेल किंवा 2019 मध्ये होणारी लोकसभा निवडणूक असेल, या सगळ्यांसाठीच भाजपाला एक खूप मोठी ताकद उत्तर प्रदेश देईल की काय असं एक आशावादी चित्र यामुळे पुढे येत आहे. आशावादी चित्र नाही तर त्याची खात्री खरं म्हणजे आता व्हायला लागलेली आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष जे मौर्यजी त्यांनीही पहिल्यांदाच म्हटलं होतं की 300 जागा आम्हाला मिळतील. आणि आम्हाला खात्री यासाठी होती की योगेशजी गेले म्हणजे जो 3 वर्षांपासून महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आमचे इथले जे प्रभारी ओम माथुरजी आहेत त्यांना लगेच 3ऱ्या दिवसापासून यूपीमध्ये लावून टाकलं होतं आणि ते त्या ठिकाणीच म्हणजे मुक्काम ठोकून होते. सुनील बन्सल आमचे जे संघटन महासचिव आहेत आणि त्याचबरोबर म्हणजे केंद्रीय मंत्र्यांना आणि तिथल्या सर्व खासदारांना एक जिल्हा वाटून दिलेला होता. आता माझ्यासारखी म्हणजे राष्ट्रीय स्तरावर काम करणारी महिला किंवा प्रवास करणारे जे आम्ही जे नेते होतो त्या सर्वांना सुद्धा काही जिल्ह्यांचा प्रवास 6 महिन्यापूर्वीच दिलेला होता. आणि मग तो सर्व अभ्यास करून त्याचा रिपोर्ट देणं वगैरे, म्हणजे ज्या पद्धतीने. आणि आत्ता आपण प्रचाराच्या दरम्यान पाहिलं की आम्हाला बिहारमध्ये असं म्हटलं जायचं की लोकल नेत्यांना तुम्ही महत्त्व दिलं नाही म्हणून हारलात. परंतु यावेळेला आमची जी स्ट्रॅटेजी होती की पहिल्या टप्प्यामध्ये प्रचार जेव्हा सुरू झाला त्यावेळेला आम्ही सर्व आमचे जे लोकल नेते आहेत, म्हणजे मग ते प्रदेश स्तरावरचे नेते असतील, आमदार खासदार असतील, म्हणजे त्यांच्या सर्व सभा आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये घेतल्या. त्याच्यानंतर मग केंद्रीय मंत्री असतील, केंद्रीय पदाधिकारी असतील, इतर राज्यांचे मुख्यमंत्री असतील, आणखीन जे प्रख्यात प्रवक्ते आहेत बीजेपीचे, अशांना 2ऱ्या टप्प्यामध्ये. आणि शेवटी मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणजे यांच्या म्हणजे रॅलीज झाल्या, जवळजवळ 23 सभा झाल्या उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्या. आणि एकूणच उत्तर प्रदेशचं जे नियोजन केलेलं होतं ते मला असं वाटतं की उत्तर प्रदेश जिंकणं हे आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं होतं. आणि पुढच्या 2019ची निवडणूक असेल लोकसभेची किंवा त्याचबरोबर राष्ट्रपतीची निवडणूक असेल किंवा राज्यसभेचे आमचं म्हणजे संख्याबळ म्हणजे वाढणं असेल, या सगळ्या खरं म्हणजे दृष्टीने उत्तर प्रदेश जिंकणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं आणि सर्व नेत्यांनी त्याच्यासाठी परिश्रम केलेले आहेत.
आणि जसं आपण सांगितलं की आतापर्यंत आपण पाहिलं की म्हणजे जाती धर्माच्या भोवती नेहमी उत्तर प्रदेशचं राजकारण फिरलेलं आपल्याला दिसून आलं. परंतु यावेळेला जर आपण ते चित्र पाहिलं की मुस्लिम मतदार म्हणजे बीएसपीकडे जाणार किंवा यादवांची मतं म्हणजे ठराविक एसपी किंवा बीजेपीलाच मिळणार, असं न दिसता जिथे मुस्लिम म्हणजे अल्पसंख्याक मतदार आहेत तिथे सुद्धा भारतीय जनता पार्टीला यश मिळालेलं आपल्याला दिसतंय. आझमगडचं उदाहरण मी खरं म्हणजे आपल्याला या ठिकाणी म्हणजे देईन. आणि त्याचबरोबर जेव्हा हे म्हणजे घरगुती आंतरकलह त्यांचा जो झाला ते मुलायम सिंगांनी आझमगडकडे पूर्ण दुर्लक्ष केलं, ते अजिबात फिरकले सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी नाहीत. म्हणजे एकूणच उत्तर प्रदेशमध्ये घेतलेली जी मेहनत आहे ती फळाला आली म्हणायला हरकत नाही. आणि आमचं जे स्वप्न साकार जरी तुम्ही म्हणालात की जाती धर्मा पलीकडे जो मतदान झालेलं आहे, पण तरी सुद्धा प्रचाराचा शेवटचा टप्पा, पहिला टप्पा जरी विकासाच्या मुद्द्यावर सुरू झाला तरी शेवटच्या टप्प्यात मग ईद, दिवाळी आला किंवा स्मशान कब्रस्तान आला, पंतप्रधानांनी त्याचा उल्लेख केला. अतुलजी, जेव्हा सपा काँग्रेस गठबंधन झालं तेव्हा अखिलेश नाम की आंधी है, उसके साथ राहुल गांधी है, या प्रकारच्या युवकांना आकर्षित होईल असं नेतृत्व द्यायचा प्रयत्न मनापासून झाला असावा, त्यांनी एफर्ट्स घेतले. कुठे नक्की या युतीचं बिनसलं असं वाटतं तुम्हाला की फॅमिली फ्यूडमध्ये की जर पिता पुत्रातला संघर्ष मग कदाचित त्यांनी आपल्या स्वतःभोवती केंद्रित करण्यासाठी केलेला असावा, त्यामुळे एक विश्वास नाही किंवा ह्यावर विश्वास ठेवता कामा नये अशा प्रकारचं मतदारात वातावरण होतं? नाही शैलेशजी, युपीचं वातावरण जे होतं त्या वातावरणामध्ये युवक असतील, युवती असतील किंवा महिला असतील, या सगळ्यांना अखिलेश यादव आणि राहुलजी गांधी यांच्याप्रती एक आस्था नव्हती असं नाही आहे. पण आपण पाहिलं असेल की पहिल्या 3 फेजमध्ये 3ऱ्या फेजनंतर ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधान प्रचारामध्ये उतरले आणि त्यांनी ज्या पद्धतीने कम्युनलाइज केला प्रचार, म्हणजे जर कोणी असं म्हणत असेल की बाबा याच्यामध्ये कास्टिझम झालं नाही किंवा कम्युनलिझम झालं नाही, कास्टिझम कमी झालं पण कम्युनलिझम मोठ्या प्रमाणावर झालं. गुजरातचा जो पॅटर्न होता तो पॅटर्न युपीमध्ये पुन्हा रेप्लिकेट केला. म्हणजे मुझफ्फरनगरचा जो प्रकार 2014 मध्ये झाला होता आणि त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम दरी मोठ्या प्रमाणावर पाडण्यात आलेली होती, त्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला एक लक्षात येईल की मायावतींनी 100 उमेदवार जे आहे ते मुस्लिम समाजाचे दिलेले होते. आणि 3ऱ्या टप्प्यानंतर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की विकासाच्या चर्चेवर आपण मागे पडतोय, म्हणजे पंतप्रधान पदाचे व्यक्ती मोदीजी खोटं बोलले तिथे की मोसंबीचा ज्यूस म्हटलेला असताना त्यांनी ते नारळाचा पाणी जे आहे, नारळाचा ज्यूस असं त्यांनी सुरू केलं. आणि त्याच्यानंतर जसं आपण बोललात की स्मशान आणि कब्रस्तान आणि ईदला लाईट असते, दिवाळीला नसते, अशा पद्धतीचं जे विभाजन केलेलं आहे ते विभाजन लोकल लेवलवर या स्तरावर गेलं की ते इथे बोलणं सुद्धा प्रेक्षकांसाठी महाराष्ट्रातल्या विशेषतः ते योग्य होणार नाही. आता मी आपल्याला सांगतो की राजभर नावाची तिथे कम्युनिटी आहे जी 2.7% आहे ईस्टर्न आणि सेंट्रल पार्टमध्ये. त्याचा इम्पॅक्ट जवळजवळ हा 70 कॉन्स्टिट्युन्सीजवर पडत होता. आणि ते जे सुहेलदेव होते, जे एसबीएसपी आपण दाखवलेला एक, त्यांना बीजेपीने सोबत घेतलं होतं, कुशवा यांना सोबत घेतलं होतं. म्हणजे जाट मत आपल्या विरोधात गेलेलं आहे. तर जाट मत विरोधात जात असताना नॉन ओबीसी यादव आणि नॉन जाटव एससी याचं पण कॉम्बिनेशन जे आहे ते कॉम्बिनेशन करण्याचा प्रयत्न केला. जसं आपण महाराष्ट्रामध्ये अगरबत्ती आणि मोमबत्ती असा जो प्रकार आहे तो प्रकार केलेला आहे, आयसोलेशन केलेलं आहे, मतांचं विभाजन केलेलं आहे. त्यामुळे विकासाचे मुद्दे जे आहे, म्हणजे मोदीजी 1990 साल 90च्या वेगळा शब्द तुम्ही असं करत होते. पण मला असं वाटतं की वेगळा शब्द तुम्ही असं सांगता की इतकी वर्ष काँग्रेस जो फॉर्म्युला वापरून जिंकत होती तो फॉर्म्युला आता कोण जणू काही भाजपाने स्वीकारला. योगेशजी, एक गोष्ट आपण लक्षात घ्या की तुष्टीकरणाचा जो आरोप आहे किंवा स्युडो सेक्युलरिझमचा आरोप काँग्रेसवर भाजपाने सतत केलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांना आता 70 वर्षानंतर यश आहे. पण महत्वाची कमिटमेंट काँग्रेसची जी आहे ती खऱ्या अर्थानं सबका साथ सबका विकासाची आहे. कुठल्याही जातीचं तुष्टीकरण करण्याचा प्रश्न येत नाही. हिंदू जसे बहुसंख्याक आहे तसे मुस्लिम सुद्धा देशामध्ये बौद्ध आहे, जैन आहे, शीख आहे. या सगळ्या लोकांना घेऊन देश इंटॅक्ट ठेवणं हा काँग्रेस समोरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे जो स्वातंत्र्य लढ्यापासून कायम राहिलेला आहे. आजची परिस्थिती जी आपण जे डिव्हिजन ऑफ लाईन बघतो आपण आता रिलिजियस, ते असं झालेलं आहे की 1935 ते 1947 ज्या पद्धतीचं देशामध्ये वातावरण होतं, जे आयसोलेशन होतं, तसंच वातावरण जे आहे ते निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे. निवडणुका येतात, निवडणुका जातात, जिंकणं हरणं हे चालू असतं. भाजपाचं मी अभिनंदन करतो की भाजपाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज तिथे सत्ता मिळते आहे. पक्ष म्हणून त्यांना सत्ता करण्याचा अधिकार आहे. पण काँग्रेस पक्ष म्हणून, काँग्रेस विचारधारा म्हणून कुठल्या जातीची विचारधारा नाही. धर्मनिरपेक्षता या तत्वाचं इंटरप्रिटेशन जे आहे ते नेहमी चुकीच्या पद्धतीने केलं. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, तर हिंदूंचा जे धर्म आहे तो व्यक्तिगत ठेवावा, मुस्लिमांनी मुस्लिमांचा ठेवा, जैनांनी जैनाचा ठेवा, बुद्धांनी बुद्धाचा ठेवा, ख्रिश्चनांनी ख्रिश्चनाचा ठेवावा. आणि देश म्हणून एखाद्या व्यक्तीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन तो एक नागरिक म्हणून आहे.
एखादी गोष्ट जर आपण करतोय तर ती सगळ्यांसाठी समसमानतेच्या भावनेतून झाली पाहिजे, ही भावना नेहमी काँग्रेसने ठेवलेली आहे. आणि त्या पद्धतीचं जर तुम्ही डिव्हिजन ऑफ लाईन्स जर काँग्रेसकडनं कधी झालं असं म्हणत असाल ती अतिशय चुकीची बाब आहे. जर असं असतं तर धर्मनिरपेक्ष हा शब्द 1976 साली कॉन्स्टिट्यूशनच्या प्रिएम्बलमध्ये असा आपल्याला आपण ऍड नसता केला. त्यावेळेस सुद्धा ती भीती होती. आता ती प्रत्यक्षामध्ये येताना दिसत आहे. मंडल कमंडलची राजनीती आपण पाहिली, ती कोणी केली? शैलेशजी, आपण आपल्याला योगेशला पण माहित असेल की 1990 साली जी राम मंदिर यात्रा काढण्यात आलेली होती. आता रामाची पूजा सगळेच हिंदू करतात, रामाला सगळेच देव मानतात, त्याच्यात काही दुमत असण्याचं कारण नाही. पण मंडल कमंडलची राजनीती झाली, कास्ट डिव्हिजन झालं. मंडल आयोग हा काँग्रेसने लावला नाही, पण मंडल आयोग लागला. अतुलजी, हा सगळ्यांना प्रश्न न्याय मिळाला, मी- ठीक आहे. नाही, हा पण प्रश्न आज तुम्ही उत्तर जरी दिलात तरी प्रफुल्लजींना मला हा प्रश्न तुमच्याच उत्तराला पुढे करून घ्यायचा की मंडल कमंडल अतुलजींनी उल्लेख केला, पण मंडल कमंडल वादानंतर तिथे सपा स्ट्रॉंग झाली, तिथे दलितांचं संघटन करून बसपा स्ट्रॉंग झाली. आणि जो मंडल पूर्व काळात जो जनाधार काँग्रेसला होता तिकडे उत्तर प्रदेशात, खरी आपली चर्चा ही 5 विधानसभा राज्यांच्या निवडणुकांची आहे, पण उत्तर प्रदेशचा मॅक्झिमम उल्लेख करणे अपरिहार्य आहे कारण त्याची व्याप्ती तेवढी मोठी आहे. प्रफुल्लजी, हा जो जनाधार काँग्रेसने गमावला त्यानंतर त्यांना ही संधी तिथे कधीच मिळाली नाही. आणि आत्ताच्या याच्यामधनं या निकालांवरनं सिद्ध झालं की राहुल गांधी जे आधीपर्यंत म्हणत की स्वबळावर लढण्याची भाषा ते महाराष्ट्रातही करत होते 2014चा विधानसभा किंवा लोकसभाचा बघता, पण आता त्यांनी युती करण्याचा निर्णय सगळीकडे घेतलाय असं आपल्याला वाटतं की म्हणजे ह्याच्याबरोबर असेल सपाबरोबर ते गेले तर कुठेतरी काँग्रेसचं कमी होतं असं वाटतं. काय आहे, हा जो उत्तर प्रदेशमध्ये युपीमध्ये जो अलायन्स करायचा त्यांचा प्रयत्न केला राहुलजींनी, याचा बेस हा बिहार आहे. बिहारमध्ये काँग्रेसला जनाधार बिलकुल नव्हता. त्यावेळेला त्यांनी काय केलं बिहारमध्ये की प्रशांत किशोर नावाचे स्ट्रॅटेजिस्ट आहे त्यांची मदत घेऊन बिहारमध्ये काँग्रेस आणि नितीश कुमार यांची युती झाली बिहारमध्ये. यांना वाटलं की तो एक्सपेरिमेंट आपण उत्तर प्रदेशमध्ये करू. जे अतुलजी सांगतात आहे की तिथलं जातीय समीकरण बदललं, तिथे दिवाळी आणि ईद या सगळ्या, मला असं काय वाटतं की हा सगळा जो आज देशाने मोदींचं नेतृत्व मान्य केलं आहे हे काँग्रेसला मान्य करावं लागेल. तुम्ही असं नेक टू नेक फाईट नाही आहे. तुम्ही जर आता योगेशने सांगितलं की आपण 2/3 मेजॉरिटीच्या पलीकडे देखील बीजेपी कदाचित जाऊ शकेल. तर आणि क्लिअरली उत्तर प्रदेश हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्या ठिकाणी राहुलजींचं नेतृत्व मतदारांनी पूर्णपणे नाकारला आहे. त्यांनी युती केली अखिलेशची. फर्स्ट, सेकंड, थर्ड फेजला असं वाटलं होतं की काँग्रेस आणि सपाची जी युती आहे ती कदाचित बाजी मारेल. पण 4थ्या 5व्या फेजमध्ये मोदी आणि अमित शहा यांनी जे नवीन समीकरण तयार केलं, यांनी नवीन जी स्ट्रॅटेजी तयार केली, आणि माझी तर माहिती अशी आहे की बूथ लेवल प्लॅनिंग देखील मोदी आणि अमित शहानी तयार केलं. पूर्ण उत्तर प्रदेशमध्ये म्हणजे पर्टिक्युलरली शेवटच्या 3 फेजमध्ये व्होटिंग पॅटर्न काय असेल ह्याचा त्यांनी पूर्ण मागोवा घेतला आणि त्या सगळ्या प्लॅनिंगमध्ये ते यशस्वी झाले. मला असं वाटतं उत्तर प्रदेशबद्दल आपण चर्चा करणार आहोत, त्याच्याकडे आपण परत येऊ. एकदा बाकीच्या 4 राज्यात नेमकं काय होतं याच्यावरती सुद्धा नजर टाकायला हरकत नाही. पुढचा प्रश्न कांताताईंना थोडासा कठीण प्रश्न आहे. जे आपलं शेजारी राज्य आहे गोवा, गोव्यामध्ये मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे पराभूत झाले. देशाचे संरक्षण मंत्री गोव्यातून येतात. त्यांचं एक अतिशय प्रभावी आणि अत्यंत सत्शील असं एक व्यक्तिमत्व, गोव्यामधून भाजपाकडे एक तो चेहरा होता, पण तो चेहरा भाजपाने वापरला नाही. नेमकं भाजपाचं काय बिनसलं असावं आणि सत्ता आता भाजपाच्या हातातून निसटताना दिसतंय, काय चुकलं असावं नेमकं? नाही, त्या ठिकाणी एकतर 2 चुका मोठ्या खरं झालेल्या आहेत. पहिली चूक म्हणजे सुभाष वेलणकर जे आमच्या संघाचे तिथले ते वरिष्ठ नेते आहेत, ते काही कारणांमुळे ते म्हणजे झाले. खरं म्हणजे संघ कधी निवडणुकीच्या रिंगणामध्ये येत नाही, परंतु त्यांनी तो यावेळेला प्रयत्न केला आणि काही लोकांना त्यांनी बरोबर घेतलं. आणि आम्ही असं म्हणतो की संघ हे आमचं पालक आहे, म्हणजे भारतीय जनता पार्टीचं, आणि पालकत्वच जर का थोडंसं रुसलं फुगलं तर ते त्याचाही थोडासा परिणाम होतो. नंबर 1. नंबर 2, मनोहर पर्रिकर जेव्हापासून केंद्रात गेले, आता केंद्रामध्ये त्यांना अशी एवढी मोठी जबाबदारी की गोव्याकडे त्यांना लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही. तरी सुद्धा म्हणजे आमचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना गोव्याचं प्रभारी केलं होतं आणि नितीन गडकरी गोवा पाहत होते. परंतु जे मुख्यमंत्री आहेत लक्ष्मीकांत पार्सेकर, त्यांचा खरं भाषेचा थोडासा प्रॉब्लेमच आहे, म्हणजे बोलीभाषा आणि मराठी. आणि
त्यामुळं कदाचित अनेक विधानं म्हणजे त्यांची अशा पद्धतीने झाली की रोष म्हणजे जनतेचा त्यांना पत्करावा लागला. आणि त्यांचं हरणं जर म्हणाल तर मागच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला सुद्धा, कारण यावेळेला आम्ही महाराष्ट्रातले लोक तिथे नव्हतो, परंतु या अगोदरच्या सर्व निवडणुकांमध्ये आम्ही एक महिना तिथे असायचो. तर मागच्या वेळेला मी पाहिलेले की ते ज्या मतदारसंघातून निवडून आले होते तिथे मागच्या वेळेला सुद्धा भयंकर शेवटी असं लक्षात आलं होतं की म्हणजे हे जिंकतील की नाही, आणि यासाठी आम्हाला खूप प्रयास करावे लागले होते. आणि अगदी प्रत्येक कोपरा सभा घ्या आणि त्या पद्धतीने ते निवडून आलेले होते. परंतु पर्रीकर आणि म्हणजे परसेकर यांच्यामध्ये जमीन आसमानचा म्हणजे फरक आहे, किंवा परसेकरांना स्वीकारलं नाही म्हणजे गोव्याच्या जनतेने, असंही खरं म्हणायला हरकत नाही. कांताती, तिकडे आपचं पण प्रयत्न आपनी भरपूर केले केला. होते. अरविंद दक्षिण केजरीवाल गोव्यामध्ये तिकडे त्यांनी गेले होते. अरविंद केजरीवाल ह्या निवडणुकीत आपचा काही प्रभाव वाटतो आपला, किंवा तुम्ही वेलिंगकरांचा तुम्ही उल्लेख केला की शिवसेना महाराष्ट्र गोमंतकवादी पक्ष आणि वेलिंगकरांनी स्थापन केला, यामुळे काही परिणाम झालाय भाजपवर? कारण गोव्यात इतका छोट्या संख्या आहे तिकडे, 1-2 आमदारांच्या सुद्धा सरकार तिथे होऊ शकतं. आपला इतिहास आहे. आपचा चॅलेंज होता तिकडे? मला आपचं चॅलेंज अजिबात त्या ठिकाणी वाटत नाही, तुम्हाला सांगते की कारण आपण आता जर परिस्थिती पाहिली किंवा एकूणच त्या ठिकाणचा जर आढावा घेतला तर तसं पंजाबमध्ये जसा म्हणजे आपचा प्रचार प्रभावी होता किंवा वाटला होता तसा, परंतु गोव्यामध्ये मात्र आम्हाला तसं दिसलं नाही किंवा त्यांना प्रतिसाद तसा मिळताना त्या ठिकाणी दिसला नाही. म्हणजे त्याच्यामुळे परिणाम झाला असं मला अजिबात म्हणजे वाटत नाही. परंतु जे आमचे संघाचे नेते आहेत त्यांच्यामुळे थोडासा फार परिणाम झालाय. आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी ती थोडी रुष्ट झाली होती. आता ते म्हणतात की आम्ही तुमच्यावर येतो, पाठिंबा देतो, परंतु हेच आधी निवडणुकीच्या आधीचं जर शहाणपण सुचलं असतं त्यांना तर मला असं वाटतं की गोव्यामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे बहुमत मिळालं असतं. तर ते यावेळेला म्हणजे आम्हाला दिसत नाहीये गोव्यामध्ये. पुढचा प्रश्न अतुलजींना, मला वाटतं हा प्रश्न त्यांना ऐकायला आणि त्याचं उत्तर द्यायलाही खूप आवडेल. पंजाब राज्याविषयीचा प्रश्न आहे. शिरोमणी अकाली दलाच्या भोवतीच पंजाबचं राजकारण गेले अनेक वर्ष आपल्याला फिरताना दिसत होतं. यंदा मात्र असं दिसतंय की काँग्रेसने तिथे एक चांगली लढत दिली आहे. आपचं एक खूप मोठं आव्हान उभं राहील की काय असं वाटत होतं, पण तसंही होताना दिसत नाही. काँग्रेसला नेमकं यश मिळालं. मग जिथे देशाच्या अनेक भागामध्ये काँग्रेस अगदी सपाट झाल्याचं चित्र दिसतंय, पंजाबमध्ये हे जे घवघवीत यश मिळालंय ते नेमकं तिथल्या स्थानिक नेत्यांचं यश आहे का त्याच्यामध्ये काही केंद्रीय नेतृत्वाचा सुद्धा प्रभाव आहे? आपण काय त्याचं विश्लेषण करा? मला योगेश तेच सांगायचं होतं. एक महत्त्वाचा मुद्दा, राहुलजींच्या नेतृत्वासंदर्भामध्ये अनेक प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित केले जातात, पण ते उपस्थित करताना त्याच्या मागचा जो इंटरप्रिटेशन आहे किंवा विश्लेषण जे आहे ते थोडंसं मला एकांगी वाटतं. आपण महाराष्ट्रामध्ये नगरपालिकांचा पहिला फेज पाहिला, म्हणजे पंजाबमध्ये येतोच मी, पण मला थोडंसं याचं विस्तृत विश्लेषण करायचं आहे. पण महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षामध्ये असताना काँग्रेस हा सेकंड नंबरवर राहिला. म्हणजे 971 जागा होत्या, आम्ही 904 जागा रिटेन केल्या पहिल्या फेजमध्ये. दुसऱ्या फेजमध्ये 25 जिल्हा परिषद झाल्या, ज्याची चर्चा कुठल्याही मीडियामध्ये कुठल्याही वर्तमानपत्रामध्ये झाली नाही, पण जवळजवळ 18 ते 19 जिल्हा परिषदा या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आलेल्या आहे. महानगरपालिकांमध्ये शहरी भागांमध्ये थोडंफार जिथून सर्वात जास्त पराभव स्वीकारावा लागला. जिथून सर्वात जास्त आमदार निवडून येतात त्या महानगरपालिका नाही, ते ठीक आहे. आपलं विश्लेषण कसंही असलं तरी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की काँग्रेसचा जो रिसर्जन्स आहे किंवा काँग्रेस पुन्हा रिवाईव्ह करते आहे हे अनेक लोकांच्या नजरेआड होत चाललेलं आहे असं दिसतंय. की कारण की आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा महाराष्ट्राच्या निवडणुकांवर फक्त मुंबईला ती कॉन्सन्ट्रेट होते, आणि थँक्स टू डीडी की तुम्ही आता पंजाबवर तरी चर्चा करतायत, कारण आम्ही वेगवेगळ्या वाहिन्यांवर चर्चा करताना केवळ ती यूपी कॉन्सन्ट्रेट चर्चा होत आहे. आता पंजाब हे फार महत्वाचं आणि संवेदनशील राज्य आहे. त्या संवेदनशील राज्यामध्ये मुद्दे कोणते होते तर तिथे सगळ्यात मोठा प्रश्न होता ड्रग माफियाचा. सगळ्यात मोठा ड्रग माफियाचा. अतिशय प्रगतिशील आहे. त्याच्या संदर्भात राहुलजींनी फार कणखर भूमिका, पहिले जर कोणी कणखर भूमिका घेतली असेल तर ती राहुलजींनी घेतली. आज गोव्याचा प्रश्न, गोवा सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट स्टेट आहे, आणि तिकडे मणिपूर, या राज्यांचा साईज जरी छोटा असला, आकारमान जरी छोटं असलं तरी संवेदनशील दृष्ट्या जर आपण पाहतो म्हटलं तर ते अतिशय महत्वाचं आहे. आज मणिपूर असेल, नागालँड असेल, अरुणाचल प्रदेश असेल, आसाम असेल, मेघालय असेल, यांच्यामध्ये जितक्या जास्त प्रमाणावर मतदान होईल, कोणीही जिंको, बीजेपी जिंको किंवा काँग्रेस जिंको, मेनलँड पार्टीज आहे दोन्ही पण या तिथे 86% मतदान होणं ही चायनाला फार मोठी चपराक आहे योगेश. या अँगलने सुद्धा आपण त्याला बघितलं पाहिजे. बॉर्डर स्टेट्स आहे हे, बॉर्डर स्टेट आहे, त्या अनुषंगाने आपण त्याला बघितलं पाहिजे. आणि तिथे सुद्धा काँग्रेस येते, म्हणजे 5 पैकी 3 राज्यांमध्ये काँग्रेस येते आहे. आणि याच्यानंतर गुजरातची निवडणूक आहे,
ती सुद्धा फार मजेदार निवडणूक राहणार आहे. कारण सगळेच मॉडेल म्हणजे विकासाचं मॉडेलही गुजरातचं ठेवलं होतं आणि कम्युनल लाईन्सवर पॉलिटिक्स नेण्याचं मॉडेल जे आहे तेही गुजरातचंच ठेवलं होतं. त्यामुळे पदोपदी आणि प्रत्येक विश्लेषणामध्ये जे राहुलजींच्या संदर्भामध्ये जी चर्चा होते ती मला वाटते कुठेतरी एकांगी होते. ती राहुलजींच्या नेतृत्वावर अन्याय करण्यासारखी आहे. कारण की ते अतिशय प्रामाणिक आहे. ते जे बोलतात त्याच्या मागे ते ठामपणे उभे असतात. पूर्ण विचार करूनच बोलल्या जातं. एकच उदाहरण सांगतो की जेव्हा पंतप्रधान हे अतिशय मानाचा पद आहे आणि जगातली सर्वात मोठ्या लोकशाहीचा पंतप्रधान हा या सगळ्या गोष्टींच्या वरती असला पाहिजे. पण तिथे नारळ होत नाही बाबा. तिथलं खोटं विश्लेषण जे केलं पंतप्रधानांनी ते अतिशय दुःखदायक होतं. प्रफुल्लजी, निवडणुका इथे अतुलजींना थोडं थांबावं असं वाटतं की इथे त्यांनी म्हटलं राहुल गांधीचं नेतृत्व. इथे नुसतं राहुल गांधीचं नेतृत्व नाहीये. एक तर मोदींजींचा करिश्मा, देशातलं 2 वर्षाचं जे काय काम झालं असेल ते, त्या विरोधात विस्कळीत झालेले विरोधी पक्ष. आपण आता उत्तर प्रदेशचं परत एकदा उत्तर प्रदेशवर होतं की बसपा फॅक्टर तिथं होता की बसपा प्रमुख सर्वेसर्वा मायावतींबद्दल असं बोललं जात होतं की मागच्या 2014 त्यांचा एकही खासदार निवडून आल्यानंतर सुद्धा त्यांनी ह्या निवडणुकीची तयारी तेव्हापासून केली होती. आणि आता कुठेतरी अगदी या एक्झिट पोलमध्ये सुद्धा निर्णायक किंवा किंग मेकर ह्या मायावतीच ठरतील असा प्रकारचा एक होतो. ह्या बसपाचा परफॉर्मन्स युपीमध्ये फार महत्वाचा होता. त्या 3 वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत. हा परफॉर्मन्स इतका तिथे वीक का आपल्याला दिसतोय? काय कारण असावं? इतकं विस्कळीत विरोधी पक्ष काय वाटतं? तर नोटाबंदीच्या नंतर आपण बघितलं असेल की अनेक भाजपच्या नेत्यांकडे नोटा सापडत असताना किती ऍक्शन झाल्या हा प्रश्न कोणी उपस्थित केला नाही. दुसरा मुद्दा असा आहे की मायावती जे आहे मायावतीवरनं कळतं की विमुद्रीकरणाला पूर्णतः उत्तीर्ण केलेला आहे मतदारांनी. हा त्यातनं एक स्पष्ट संदेश जातोय. एकच आपलं म्हणणं बरोबर आहे. मी असं म्हणत नाही की ते बरोबर नाही आहे. आज नोटाबंदीच्या संदर्भामध्ये त्याच्या त्या पार्श्वभूमीवर लोकांनी जरी मतदान केलं असेल तरी विरोधी पक्ष म्हणून त्याचा जो जाच लोकांना झाला, त्याचा जो जाच शेतकऱ्यांना झाला तो उपस्थित करण्याचा आमचा हक्क आहे ना. विरोधी पक्ष म्हणून तो आम्ही उपस्थित करणार. त्याच्याशी काही दुमत असण्याचं कोणाला कारण नाही आहे. पण मायावतींच्या भावावर ऍक्शन होते 102 करोडच्या संदर्भामध्ये, त्याचं काय? आणि जेव्हा गव्हर्नर म्हणजे ह्या कशा आपल्या ऑटोनॉमस आणि रिस्पेक्टेड इन्स्टिट्यूशन्स आहे त्याच्यामध्ये जी डिसेन्सी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दाखवली की उर्जित पटेल जेव्हा आले होते पीएससी समोर त्यावेळेस जे अडचणीचे प्रश्न आरबीआयच्या प्रतिष्ठेला धक्का लावू शकत होते ते प्रश्न त्यांना विचारण्याला नकार दिला. मनमोहन सिंगांनी सांगितलं की हे प्रश्न तुम्ही उपस्थित करू नका. आज 110 दिवसाच्या वरती झालेल्या 50 दिवसाची मुदत पंतप्रधानांनी मागितली होती. आपण टेक्नोसॅव्ही आहात, आपण गुड गव्हर्नन्स ई गव्हर्नन्सच्या गोष्टी करता, पण आजपर्यंत या देशाला सांगू शकले नाही की काळा पैसा किती आला, काळा पैसा किती होता. आजपर्यंत तुम्ही हे सांगू शकले नाही फेक करन्सी किती होती. आजपर्यंत सांगू शकले नाही तुम्ही की दहशतवादाचा कास बिमोड झाला तर तो कसा झाला. रोज न्यूज येतात आहे. कांताताई, तुम्ही याच्यावर उत्तर नंतर. मला याबद्दल बोलायचंय की म्हणजे योगीजी, शैलेशजी, की पराभवाचं विश्लेषण करता येतं. आणि आपण पराभूत का होतोय तर आपण म्हणजे जे जिंकलेली पार्टी असते त्याच्यावर म्हणजे अनेक घाव आपण घालत असतो की त्यांचं हे चुकलं किंवा ते. म्हणजे स्वतःचं आत्मपरीक्षण खरं करणं गरजेचं आहे काँग्रेसने आता. ते न करता आता या ठिकाणी सरळ सरळ आपल्याला दिसते की ओरिसामध्ये सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये निवडणुका झाल्या. ओरिसामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिंकली. महाराष्ट्रामध्ये झाल्या. महाराष्ट्रामध्ये जर का तळागाळापर्यंत काँग्रेस पोहोचलेली आहे आणि म्हणजे कर्जमाफी नाही केली किंवा नोटाबंदीचं, पण तिथे जर आपण निकाल पाहिले तर तिथे हे कुठेही तुम्हाला दिसलं नाही. नंबर 1 वर नगरपालिका, नगरपंचायती असतील, जिल्हा परिषदा किंवा जिल्हा पंचायत असतील किंवा महानगरपालिका, आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टीला चांगलं यश मिळालेलं आहे. आणि अनेक राज्यांमध्ये ज्या पोटनिवडणुका झाल्या आणि स्थानिक स्वराज्य संस्था तिथे भारतीय जनता पार्टी जिंकली. यूपीमध्ये किंवा उत्तराखंडमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी किंवा विकास का म्हणजे आपल्या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्यावर जो विश्वास जनतेने दाखवलाय की विकास करू शकतात तर नरेंद्र मोदीजीच करू शकतात आणि त्यांचं नेतृत्व हे भावलेलं आहे ह्या सर्व जनतेला. आणि त्याचाच हा परिपाक आहे की उत्तर प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीची गोडदोड होती आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही कितीही काही कारण किंवा म्हणजे बोललात तरी सुद्धा जनतेने हे मान्य केलेले की मोदीजीच देशाचा विकास करू शकतात आणि आपला विकास करू शकतात. आणि जर उत्तर प्रदेशचा खासदार पंतप्रधान देशाचा असेल तर मुख्यमंत्री सुद्धा म्हणजे भारतीय जनता पार्टीचाच असला पाहिजे तर उत्तर प्रदेशचा विकासही होऊ शकतो अशी मानसिकता सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी. त्यामुळं म्हणजे अल्पसंख्याकांनी मतं दिली, ओबीसीनी मतं दिली किंवा ज्यांना तिथे आपण म्हणतो ठाकूर म्हणजे यादवांनी मतं दिली की सर्व मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आणि विकासाच्या मुद्द्यावर खरं म्हणजे हा मिळालेला आहे. म्हणजे मोदीजींची लाट अजूनही ओसरली नाही आणि विश्वास त्यांच्याबद्दलचा
लोकांचा वाढलेला आपल्याला ह्या निवडणुकांमध्ये दिसून आलेला आहे. प्रफुल्लजी, या प्रश्नाचं उत्तर जो तुम्हाला विचारलं होतं ते उत्तर द्यायचं राहिलं की बीएसपीचा जो हत्ती होता तो कुठेतरी आता निष्प्रभ होताना दिसतोय की काय, त्याच्या मागची नेमकं आपण विश्लेषण काय करा? बीएसपी मायावती ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी 5-10 वर्षापूर्वी जी मुसंडी मारली, त्यांना क्लिअर मेजॉरिटी मिळाली. त्यांनी काय केलं होतं, सोशल इंजिनिअरिंग केलं होतं. ब्राह्मणांना समोर घ्या, यादव असतील, ठाकूर असतील, या सगळ्यांना आपल्या बरोबर घ्या, ही जी त्यांची थेरी होती ती यंदा काही चालली नाही. कारण काय झालं, पुन्हा मी तेच एकदा सांगतो की मोदी सरांचं जे प्लॅनिंग होतं त्या प्लॅनिंगमुळे ह्या सगळ्यांचं हे झालं. शेवटी इलेक्शनच्या नंतर अखिलेश यादवला असं सांगावं लागलं की जर आम्हाला क्लिअर मेजॉरिटी मिळाली नाही आणि बीजेपीला जर सत्तेपासून जर दूर ठेवायचं असेल तर आम्ही मायावतींची मदत घेऊ. पण बीजेपीचा प्रभाव, जसं अतुलजींनी सांगितलं, आता जिंकले आहे तर विजय मान्य करा ना, केला ना, खुल्या दिलाने विजय मान्य करा की तुम्ही हारलेले आहे, तुम्हाला उत्तर प्रदेशच्या जनतेने साफ नाकारला आहे, तुम्ही मान्य करा. अखिलेशला हे म्हणावं लागलं की आमची जर क्लिअर मेजॉरिटी नाही आली तर आम्ही काँग्रेस आहे आमच्या बरोबर आणि समाजवादी पण, बीएसपी पण आमच्या बरोबर आहे. पण उत्तर प्रदेशची जनता इतकी हुशार आहे, मी म्हणेल उत्तर प्रदेश असेल, पंजाब असेल, त्यांनी कसं आहे, हंग असेंब्ली वगैरे कुठे ठेवलं नाही, क्लिअर मेजॉरिटी खुल्या दिलाने त्यांनी बीजेपीला सत्तेवर आणलं. हे खरं महत्वाचं आहे, जे म्हणजे महाराष्ट्रात देखील ते कधी आजपर्यंत झालं नाही. कांताताई, जरी भाजपला युपीमध्ये निर्विवाद मोठं यश मिळालं असलं तरी तुम्ही 200 उमेदवार जे दिलेले आहेत ते इतर पक्षातनंच आलेले आहेत, त्यांच्यावर काही प्रकारचे हेही होते, मग त्यात परिवर्तन किंवा ट्रान्सपरन्सी याचा कुठे होता? कारण 200 उमेदवार तुम्ही दुसऱ्या पक्षातनं घेतलेले होते. नाही, उत्तर प्रदेशमध्ये हे प्रमाण कमी आहे. उत्तराखंडमध्ये मी तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे सांगू शकेन, परंतु उत्तर प्रदेशमध्ये मात्र असं झालेलं नाही. आणि यावेळेला जर आम्हाला उत्तर प्रदेश जिंकायचं होतं किंवा संख्या गाठायची होती तर ज्या मतदारसंघामध्ये म्हणजे ज्याला इलेक्टिव्ह मेरिट म्हणतात किंवा इतर पक्षातून भारतीय जनता पार्टीकडे ओढा असणारे किंवा भारतीय जनता पार्टीला आतून सपोर्ट करणारे असे काही लोकांना आम्ही तिकीट त्या ठिकाणी दिली, परंतु हे उत्तर प्रदेशमध्ये मात्र प्रमाण फार कमी आहे. पण पार्टी विथ द डिफरन्स हे जी आपल्या एक पक्षाची टॅगलाईन आहे त्याच्यापासून थोडासा पक्ष ढळताना दिसतोय, असं एक तुम्हाला त्या पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून वाटतं का? नाही, आता आपण जर पाहिलं तर म्हणजे राजकारणाचं हे बदललेलं आपल्याला रूप म्हणजे दिसून येईल. आणि दिवसेंदिवस आपण पाहतो आहोत भारतीय जनता पार्टीचा हा नेहमीच होरा राहिलेला आहे, परंतु आता आपण पाहतो आहोत की राज्यसभेमध्ये जसं मी सांगितलं काही बिल आमची पास होत नाही, तर राज्यसभेमध्ये संख्याबळ आमचं नाही, तर ते असणं महत्वाचं आहे. किंवा राष्ट्रपती सुद्धा आम्हाला म्हणजे आपल्याला जर योग्य बसवायचं असेल तर त्यासाठी सुद्धा मेजॉरिटी अत्यंत गरजेची आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर म्हणजे आपण सत्तेसाठी संख्या जशी महत्वाची असते तर त्याप्रमाणे इलेक्टिव्ह मेरिटच्या या माध्यमामध्ये म्हणजे फक्त ते आले आणि त्यांना तिकीट दिले असं झालेलं नाही, एकूणच म्हणजे सर्व त्यांचं सामाजिक राजकीय वजन जे असेल आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच काही तिकीट दिलेली. कांताताईंनी एक मान्य करायला पाहिजे, बीजेपी जी आहे इज नो मोर ए पार्टी विथ अ डिफरन्स. हे मान्य करून टाका ना, म्हणजे कुठलं धोरण, कुठली पॉलिसी, कुठलं प्रिन्सिपल, म्हणजे युपीमध्ये ज्या माणसाच्या विरुद्ध सगळ्यात जास्ती गुन्हे आहेत तो माणूस बीजेपीचा तिथला उमेदवार आहे. पंजाबमध्ये देखील आपण तेच केलेलं आहे. तर हे आपण एक मान्य करून टाका की पार्टी विथ अ डिफरन्स हे आता हा जुनं स्लोगन झाला, आता आपल्याला नवीन स्लोगन त्याच्याकरता शोधावं लागेल. बरोबर आहे, प्रफुल्ल सरांचं बरोबर आहे की उत्तराखंडमध्ये जे विजय बहुगुणा हे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, पण केदारनाथच्या फ्लडनंतर जे काम झालं पुनर्वसनाचं त्या कामामध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले म्हणून काँग्रेसने त्यांना दूर केलं होतं. बीजेपीने लागलीच त्यांना घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या बहीण ज्या प्रदेशाध्यक्ष होत्या रीता बहुगुणा त्यांना सुद्धा घेतलं. आणि एकदा उत्तराखंडमध्ये भाषण देताना मोदी साहेब विसरूनच गेले की ते विजय बहुगुणा मागे बसले आणि हम भ्रष्टाचार के खिलाफ लढाई लढ रहे अशा वगैरे पद्धतीचं जे भाषण आहे त्यांनी ते केलं होतं. मला फक्त एवढंच सांगायचं की मार्पापकर सर अतिशय आदरणीय आहे आमच्या सगळ्यांसाठीच, फार त्यांचे विश्लेषण त्यांच्या अनुभवाची आमची बरोबरी होऊ शकत नाही, तरी पण मला त्यांना एक गोष्ट इथे सांगायची आहे की मी बीजेपीचं अभिनंदन केलं, पण विरोधी पक्ष म्हणून माझा जो अधिकार आहे, माझ्या पक्षाचा जो अधिकार आहे की अशा अशा गोष्टी घडलेल्या आहेत हे जनतेसमोर आणणं गरजेचं आहे. जसं आता कांताताईंनी एक गोष्ट मेन्शन केली की आम्हाला राज्यसभेमध्ये मेजॉरिटी नव्हती. राज्यसभेमध्ये मेजॉरिटी नव्हती म्हणजे काय, जीएसटी मध्ये इम्बॅलन्स होऊ नये, कारण की तो पॅरलल टॅक्स असू नये, तो स्ट्रेट टॅक्स असावा, त्याच्यामध्ये झिगझॅग असू नये इकॉनॉमिकली, म्हणून त्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं. ते चुकीचं होतं का?
जे लँड बिल होतं, जे लँड बिल आपण पास केलं की शेतकऱ्याला त्याचं 5 पट किंमत जी आहे ती ग्रामीण भागामध्ये, नागरी भागामध्ये 4 पट त्यांना मिळावी, हे शेतकऱ्याच्या अनुषंगाने, कारण शेतकऱ्याची इंडस्ट्री होती, ते बिल मागे पाडून केवळ मोठे मोठे व्यापारी अदानी अंबानी सारखे यांना पोहोचा, कारण मध्यम व्यापारी आणि छोटा व्यापारी तर मारलाच बीजेपीच्या धोरणांनी. त्या धोरणांना आम्ही विरोध करत होतो, लोकांच्या हिताच्या धोरणांना आम्ही विरोध करत होतो. मग तिथे मेजॉरिटी आल्यानंतर त्याचे परिणाम काय होऊ शकतात या देशाच्या अतुल, पुन्हा एकदा मी तुम्हाला हे सुद्धा आम्ही मुद्दे आपल्या मांडले पाहिजे चर्चेकडे लोकांसमोर. एकदा पुन्हा आणतो. आपण आज राज्यांमध्ये जे निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत त्याच्याबद्दल चर्चा करतोय. उत्तराखंडची जर का आपण चर्चा करायची म्हटली, आपलेच मुख्यमंत्री त्या राज्यामध्ये होते, पण जी पक्षामध्ये फाटाफूट झाली त्याचा कुठेतरी फटका आपल्याला बसताना दिसतोय. कुठेतरी केंद्रीय नेतृत्वाने एक अधिक लक्ष द्यायला पाहिजे होतं आणि जी एक काडर बेस्ड पार्टी ही जी काँग्रेस आणि भाजपा दोघांची ओळख आहे, काँग्रेसची ओळख जरा ती कुठेतरी डळमळीत होताना दिसते की काय, असं उत्तराखंडमध्ये दिसतंय. आपण काय सांगाल? योगेश, मी थोडंसं करेक्ट करू इच्छितो. आपल्याला आपण अतिशय व्यवस्थित विश्लेषण केलं, पण काँग्रेस ही कॅडर बेस्ड पार्टी नाही, काँग्रेस ही मास बेस्ड पार्टी आहे. आणि काँग्रेसमध्ये अतिशय लोकशाही पद्धतीनं निर्णय होतात. पार्लमेंटरी बोर्ड, स्क्रुटिनी कमिटी, नंतर प्रदेशवर आणि प्रदेशचे AICCला सगळे निर्णय जात असतात. त्यामुळे ती चेहरा राहुलजींचा जरी असला तरी एक कलेक्टिव्ह लिडरशिप आणि कलेक्टिव्ह याच्यामध्ये मला वाटतं अनेक राज्यांमध्ये शेवटी मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय त्या विधिमंडळात निवडून आलेल्या आमदार न घेता तो पक्षश्रेष्ठींवरती सोपवला जातो, असं आपण यापूर्वी अनेकदा पाहिलेलं आहे. पक्षाचा निर्णय असतो आणि मग कन्सेन्ससच्या दृष्टिकोनातनं AICC आणि CWC ही निर्णय घेत असते आणि मग पक्षश्रेष्ठींच्या माध्यमामधून तो निर्णय जनरली जाहीर होत असतो. पण आपण एक बघितलं असेल की जे निर्णय झालेले आहे ते निर्णय, आता पृथ्वीराज चव्हाण साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून झाले, ते अतिशय चांगलं काम केलं त्यांनी. असं आपला प्रश्न उत्तराखंडबद्दल. नाही, अतुलजी, आणि आता तुम्ही जरी काँग्रेस महाराष्ट्रावर येऊ नका तुम्ही. तुम्ही जरी भाजपचं अभिनंदन केलं असलं तरी या सगळ्या विश्लेषणातनं किंवा काँग्रेसच्या एकंदरीत वाटचालीनंतर एक सिद्ध होतंय की पूर्वी असं होतं काँग्रेस विरुद्ध बाकी सगळे पक्ष, आता भाजप आणि मोदी विरुद्ध सगळे पक्ष, आणि काँग्रेसची वाटचाल सुद्धा तिथेच चालली. कुठेतरी मोदींना आम्ही रोखलं असेल, भले 2 राज्यात रोखलं असेल तर तेच आमचं यश, अशी एक मानसिकता काँग्रेसची तयार झाली. कुठेतरी केंद्रीय नेतृत्वाचा याच्यावरचा पगडा कमी झाला असं वाटतं आपल्याला? हे पहा, काँग्रेसच्या विरोधामध्ये जी सगळी मंडळी एकत्र झाली होती ती मग कम्युनिस्ट असेल किंवा भाजप रायटिस्ट लोक असतील, BJP आणि इतर सर्व, हे सत्ता मिळवण्यासाठी झाले. काँग्रेसनी नेहमी बहुजन हिताय बहुजन सुखासारखं काम केलेलं आहे. काँग्रेसच्या विरुद्ध, काँग्रेस हे स्वतःच सगळ्यांना घेऊन जाणारी पक्ष असल्यामुळे सत्तेसाठीची मोरारजी देसाईंपासून म्हणजे जेव्हा जेव्हा काँग्रेस तर सरकार आलं ते काँग्रेसमधलेच लोक काहीतरी दुसरीकडे जाऊन ते सरकार आलेलं आहे. आजही BJP ज्याच्या चिन्हावर जरी लढले असले तरी आपल्याला दिसून येईल की कोण, आता आपणच सांगितलं की 200 लोक जे आहेत ते तिकडे गेले. मी पुन्हा एकदा माझ्या प्रश्नाची आठवण करून देतो. उत्तराखंडमधलं विश्लेषण आपण काय? उत्तराखंडमध्ये सुद्धा जे आहे ते हरीश रावत जे आहे, हरीश रावतांवर पूर्ण विश्वास टाकला होता. आपण बघितलं असेल यांनी नारायण दत्त तिवारींना पण घेतलं. आता नारायण दत्त तिवारींना काय नव्हतं दिलं काँग्रेस पक्षांनी, शेवटी त्यांच्या उतरत्या काळामध्ये त्यांना राज्यपाल पद सुद्धा मिळालेलं होतं. सगळ्या मुख्यमंत्री राहिले ते 2 वेळा, 4 वेळा मुख्यमंत्री राहिले. हे सगळं त्यांना दिलं होतं. रीटा बहुगुणा, विजय बहुगुणा यांना काय नाही मिळालं, त्या सगळं मिळालं होतं. पण BJPकडे त्यांनी, BJPमध्ये गेले ते ठीक आहे, त्यांचा तो राजकीय निर्णय आहे. पण हे जे यश आहे BJPचं ते मी अभिनंदन केलं सर, अभिनंदन केलं असं नाही, पण त्याचं विश्लेषण करत असताना एक स्पष्टपणे ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी आपण लोकांपर्यंत विरोधी पक्ष म्हणून नेल्या पाहिजे. ते मी माझं काम केलं. त्यांचं यश हिरावून घेण्याचं किंवा त्यांचं यश नाकारण्याचा माझा काही उद्देश नाही, माझ्या पक्षाचाही तसा उद्देश नाही. पण आता BJPच्या विरोधामध्ये जे सगळे लोक एकत्र होत आहेत त्याचा एकच मुद्दा आहे. आता जे ग्रँड अलायन्स बिहारमध्ये झालं तसं UPमध्ये होऊ शकलं नाही. सपा बसपामध्ये एकच प्रिन्सिपल असताना सुद्धा सपा बसपा काँग्रेस आले असतं तर कदाचित वेगळं चित्र आपल्यासमोर उभं राहिलं असतं. पण टॅक्टिकल व्होटिंग जे झालं, टॅक्टिकल व्होटिंग म्हणजे जिकडे BSPचा उमेदवार निवडून येऊ शकत असेल तिकडे व्होटिंग झालं, जिकडे काँग्रेसचा सपाचा येऊ शकत असेल तिकडे काँग्रेस सपाचं झालं. याचा कुठेतरी मतविभाजन जे आहे त्या मतविभाजनाचा फटका बसलेला दिसतोय. उद्यापर्यंत मला वाटतं हे सगळे जे आकडेवारी जी आहे मतांची एक टक्केवारी आपल्याकडे आल्यानंतर मग आपल्याला अजून त्याचं राजकारणामध्ये जर तरला काहीच अर्थ नसतो. पण आता जी एक थिअरी मांडली होती की समजा काँग्रेस, बसपा आणि SP हे तिन्ही एकत्र आले असते, कांताताईंना प्रश्न विचारायचा आहे, भाजपाची काय भूमिका राहिली असते आणि यश जे आता मिळालंय त्यात काही फरक पडला असता असं तुम्हाला वाटतं का? नाही, आता जे यश मिळालंय त्या यशाबद्दल खात्री होती. मी त्याचं कारण तुम्हाला सांगते की आम्ही वाहत जाऊन किंवा ओव्हर कॉन्फिडन्स असा नव्हता. कारण ज्या पद्धतीने मी आपल्याला सांगितलं की गेल्या 3 वर्षापासून जशा महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्यानंतर किंवा लोकसभा निवडणुका झाल्यानंतर सुद्धा की विधानसभा जिंकणं हे आपल्या दृष्टीने फार महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने
जसं आता प्रफुल्लजींनी सांगितलं तर बूथ म्हणजे रचना ही तर भारतीय जनता पार्टीच्या नसानसामध्ये जनसंघापासून ते आम्ही करतो की म्हणजे एका बूथमध्ये 1 युथ म्हणजे त्यांच्याबरोबर 1 बूथ 10 युथ अशा पद्धतीची ती रचनाच आहे. मी 6 महिन्यापूर्वीचं जे सांगितलं जो आमचा प्रवास होता तर तो प्रवास आमचा असाच होता की विधानसभा क्षेत्रशः सर्व बूथ प्रमुखांच्या म्हणजे मेळावे आम्ही घ्यायचो आणि निवडणुकांच्या काळामध्ये त्यांचा आधी ऐकून घ्यायचं आणि निवडणुकांच्या काळांमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे अशा पद्धतीने हे जे सर्व प्लॅनिंग होतं आणि स्टेप बाय स्टेप जे सगळं नियोजन केलं गेलं त्यामुळं खरं आम्हाला म्हणजे खात्री होती यावेळेला की जरी हे तिघे एकत्र आले तरी सुद्धा आपण कसं पुढे आपण जायचं आणि आपण कसं निवडणुका जिंकायच्या या ध्येयाने या उद्दिष्टानेच खरं म्हणजे सर्वांनी मेहनत केलेली आहे, सर्व प्लॅनिंग नियोजन केलेलं आहे. आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहाजी आणि देशाचे पंतप्रधान मोदीजी यांचं म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष असायचं. वाराणसी हा पंतप्रधानांचा लोकसभा मतदारसंघ आहे परंतु पंतप्रधान झाल्यानंतर सुद्धा आज तागायत त्या वाराणसी मतदारसंघामध्ये प्रत्येक जवळजवळ 3 आठवड्यानंतर तिथले जे लोकप्रतिनिधी म्हणजे तिथले आमदार असतील, नगराध्यक्ष असतील किंवा तिथले पदाधिकारी असतील त्यांची पूर्ण दिवसाची बैठक हे पंतप्रधान घेत असतात. म्हणजे आपल्या मतदारसंघाकडे प्रत्येक लोकसभा खासदारांनी कसं लक्ष दिलं पाहिजे एक आदर्श घालून दिला होता आणि त्यामुळे बाकीच्या खासदारांना सुद्धा ते करावं जरी लागतं. कांताताई म्हणाल असं तरी विरोधकांनी टीका केली की गंगा अजून अजिबात इंचही स्वच्छ झाली असं एक विरोधकांचा त्याच्यात हे होता. प्रफुल्लजी दुसरा प्रश्न आहे की इथे अमित शहा आणि पंतप्रधान यांचं नेतृत्व आणखीन प्रगल्भ होत चाललंय, आणखीन त्यांची पकड होते. RSSचा या सगळ्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकात सुद्धा RSSचा त्यांचा अतिशय सहभाग होता की ती संघटन बांधणी असो किंवा कांताताई म्हणाल तसं की बूथ मॅनेजमेंट असो. आता ही इक्वेशन्सकडे तुम्ही कसं बघता की RSS आणि अमित शहा जे अध्यक्ष आहेत राष्ट्रीय अध्यक्ष आणि पंतप्रधान मोदीजी RSS जे आहे हे मोदी सरांनी मान्य केलं आहे, अमित शहांनी मान्य केलं आहे आणि RSSचे जे सरसंघचालक आहेत मोहनजी भागवत हे कसं आहे या 3 लोकांमध्ये प्रॉपर कोऑर्डिनेशन आहे. या देशातनं पंतप्रधान मोदींनी जो कॉल दिला 5 वर्षापूर्वी काँग्रेस मुक्त भारत म्हणजे काँग्रेस मुक्त भारत करणं फार कठीण आहे अतुलजी पण त्याचा जो नारा दिलेला आहे मला असं वाटतं की त्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीची वाटचाल चालू आहे. म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये समजा काँग्रेस, सपा आणि BSP हे तिन्ही एकत्र जरी आले असतील म्हणजे हा जरचा प्रश्न आहे पण आजचे जर रिझल्ट जर बघितले या तिघांची जर बेरीज केली ते BJPच्या कुठे जवळपास देखील नाही आहे. आणि बिहारपासनं भारतीय जनता पार्टी असेल RSS असेल या सगळ्यांनी फार मोठा धडा घेतलेला आहे. बिहारमध्ये संपूर्ण प्रचार हा बिहारच्या बाहेरच्या लोकांनी केला होता. ह्या वेळेला पहिल्यांदा उत्तर प्रदेशमध्ये जरी भाजप अनेक ठिकाणी भाजपचं राज्य असलं तरी त्या राज्यातल्या कुठल्याही मुख्यमंत्र्याला किंवा कुठल्याही नेत्याला उत्तर प्रदेशच्या प्रचारामध्ये सहभागी केलेलं नाही. कारण मोदी सरांचं असं म्हणणं होतं की आपल्याला तिथे राज्य करायचं आहे, तिथलं नेतृत्व वर आणायचं आहे. तर नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे त्यांना तिकडे 1 महिना कॅम्प करायला सांगा. शिवराज सिंग चौहान आहे मध्य प्रदेशचे. ह्या सगळ्या ह्याच्यात भारतीय जनता पार्टी हे कुठेच त्यांनी केलं नाही आणि संपूर्ण प्रचाराची धुरा ही 2च माणसांकडे होती मोदी आणि अमित शहा. आणि मला असं वाटतं की या RSS आहे RSS काही मास बेस नाही आहे पण RSS कॅडर बेस आहे. कॅडर बेस संघटना आहे. आज देशातल्या एकेकाळी जसं काँग्रेस होतं प्रत्येक ब्लॉकमध्ये काँग्रेसचं ऑफिस होतं आज मला असं वाटतं की देशातल्या प्रत्येक ब्लॉकमध्ये RSSची शाखा आहे. आणि RSS आणि शासन म्हणजे BJP शासित राज्य ह्यांच्यामध्ये जे कोऑर्डिनेशन आहे जे कोऑर्डिनेशन उत्तर प्रदेशमध्ये आज आपल्याला दिसलं त्याच्यामुळे BJP आज उत्तर प्रदेश काबीज करू शकला. त्याची लांबी वाढली आणि अतुलजी प्रफुल्लजी जरी म्हणाले असले की काँग्रेस मुक्त भारत हे भाजपाचं हे आहे पण अर्थात संघटना 100 वर्ष जुना पक्ष आहे. मणिपूरबद्दल खरं पंतप्रधानांनी सत्तेत आल्यापासून सुद्धा लुक ॲट नॉर्थ ईस्ट अशी पहिली हे होती. मणिपूरमधल्या निकालांबद्दल आपलं काय मत आहे? तिथे जे अँटी इन्कम्बन्सी होती नाही आता मणिपूरच्या संदर्भामध्ये आपण फक्त अँटी इन्कम्बन्सी पेक्षा आपण त्याला वेगळ्या अँगलनी बघितलं पाहिजे ज्याचा उल्लेख मी मगाशी केला होता. तिथे दोन्ही प्रबळ पक्ष म्हणजे काँग्रेस आणि भाजपा हे तिथे पोहोचणं
हे देशाच्या एकात्मतेच्या जॉग्राफिकल इंटिग्रिटी असेल, त्या लोकांचं आपल्याशी ॲसिमिलेशन असेल. मणिपूर आणि ह्या सगळ्या 7 सिस्टर्स ज्या आहे यांच्याकडे बघताना आपला दृष्टिकोन हा असा असला पाहिजे की त्यांचं आपल्यासोबत होणारं इंटिग्रेशन, आता जॉग्राफिकल इंटिग्रेशन करणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. एक हिमालयन पार्ट आहे, तो लेझर हिमालयाचा पार्ट आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कम्युनिकेशन इस्टॅब्लिश करताना अडचणी आहेच. त्या अनुषंगानं जर आपण बघितलं तर आज एक लोकशाहीचं यश म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आम्ही जरी तिथे लीडवर असलो तरी तिथे तो सगळा भाग ग्रेटर नागालँडची एक मुवमेंट आपण बघतोय, तिथे इन्सर्जन्सीज पण आहेत. पण त्याच्या पुढे जाऊन 86% मतदान होणं, तिथे आम्हाला जरी लीड असली तरी मला असं वाटतं की त्या लीडपेक्षा तिथे राज्य जिंकण्यापेक्षा कोणत्याही पक्षानं तिथं दोन्हीही मेनस्ट्रीम पक्ष जाणं, त्यांचं लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये आणि इतर भारताच्या भागाशी एकत्रीकरण त्यांचं होणं, त्यांना भारतीयत्वाची जाणीव होणं, ह्या निवडणुकीच्या अनुषंगानं मला वाटतं ते फार मोठं आपलं यश आहे. अतुलजी, धन्यवाद तुम्ही आमच्या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. आता आपण थेट जातोय गोव्याला, जिथे आमचे प्रतिनिधी शिशिर शेलार आहेत. गोव्यातल्या निवडणूक निकालांबद्दल ते आपल्याशी संवाद साधतील. गोव्यामध्ये मला वाटतं आतापर्यंत पूर्ण कल हाती आलेले आहेत. मगाशी आपण बघितलं जातं की भाजपला एक जोरदार तिथे थोडा फटका बसलेला आहे. अर्थात गोवा विधानसभा मुळातच 40 जागा आहेत, त्याच्यामुळे तिथे अक्षरशः एका आमदाराच्याने सुद्धा तिथे मतअंतर होऊ शकतात, पारडं कमी जास्त होऊ शकतं. शिशिरकडे आपण जातोय. आपण गोव्याला, शिशिर तू गोव्यामध्ये आहेस, आम्हाला निकाल कल सगळे हाती आलेले आहेत. गोव्यामध्ये नक्की काय आता स्थिती आहे? जो कोणाशी भाजपमध्ये बोलणं झालंय का? अगदी ज्या प्रकारे 40 जागांसाठी हा एकूण निवडणूक होते, पण ज्या प्रकारे आपण इकडे बघतो सध्याचे कल आहेत, एक्झिट पोलमध्ये जे आकडे दाखले होते त्याच्या कुठे ना कुठे विपरीत हे आकडे सध्या आपल्याला दिसत आहेत. आणि एकूणच जो इनिशियल ट्रेंड्स आपण बोलू शकतो, अजूनही काही ठिकाणी सेकंड आणि थर्ड राऊंडचं जे आहे काउंटिंग सुरू आहे आणि जवळपास 40 पैकी एक 20 ते 25 जागांवर चित्र जे आहे ते हळूहळू स्पष्ट होते, पण अजूनही 10-12 जागांवरती जे चित्र स्पष्ट झालं नाही. त्यामुळे गोव्याच्या बाबतीत बघायला गेलं तर एकूणच एखाद दुसरी सीट जी आहे जर वरती, जसं तुम्ही सांगितलं की वरती कमी झाली तर पूर्ण चित्र पलटू शकतं. त्यामुळे काँग्रेस असो वा बीजेपी असो, सध्या दोन्ही निकालाकडे लक्ष लावून बसले. सध्या मी बीजेपी ऑफिसमध्ये इकडे आहे, पण तिकडेही देखील अशा मोठ्या प्रमाणात उत्साह अजिबात दिसायला मिळत नाही. कारण की ज्या प्रकारे बीजेपीने प्रेडिक्ट केलं होतं की त्यांना एक बहुमत मिळेल, 25चा आकडा ते लोक गाठतील, पण सध्याच्या परिस्थितीमध्ये ते साध्य करणं कुठे ना कुठे कठीण दिसत आहे. तिकडे दुसरीकडे काँग्रेसची आपण जर सध्या स्थिती बघितली तर काँग्रेस मागच्या वेळेला जे 9 जागांवरती त्यांना तिकीट सीट्स मिळाले होते, यावेळेला जवळपास तो 9चा आकडा ते क्रॉस करताना दिसत आहेत. अशा वेळेला तिकडे देखील कुठे ना कुठे एक खुशी की लहर आपण म्हणू शकतो की काँग्रेसच्या गोटामध्ये दिसते, पण किती एक्झॅक्टली जागा मिळतील याचं चित्र स्पष्ट नाही आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट या इनिशियल ट्रेंड्सवरून ही आपल्याला दिसून येते की ज्या प्रकारे इंडिपेंडंट जे आहेत, अपक्ष आहेत, त्यांची कुठे ना कुठे चांदी झालेली आहे. 2 ते 3 अपक्ष निवडून आलेले आहेत. त्याचबरोबर MGP एक किंगमेकर मानला जात होता एकूणच या निवडणूक प्रक्रियेमध्ये, त्याला देखील यश मिळालेलं आहे. त्याला देखील 2 सीट झाले. गोवा फॉरवर्ड जो आहे एक पक्ष आहे, त्याला देखील कुठे ना कुठे थोड्याफार प्रमाणात यश मिळतं. त्यामुळे ह्या एकूण छोटे छोटे जे राजकीय जे पक्ष बघितले आपण गोव्यातले, त्यांना यावेळेला एक जागा मिळतात आणि त्या जागांचं गणित कशा प्रकारे ते मोठे पक्ष बदलू शकतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आता गोळाबेरीज करायला दोन्ही पक्ष बसले तर नक्कीच निश्चित आहे की जवळपास 8 ते 10 सीट्स या छोट्या मोठ्या पक्षांकडे असतील, ज्यामध्ये मग MGP असो अथवा गोवा फॉरवर्ड असो, त्याचप्रकारे अपक्ष असो. त्यामुळे ह्यांना देखील कशा प्रकारे सोबत घेऊन जे एकूण जो 21चा मॅजिक फिगर आहे तो गाठण्याचा प्रयत्न दोन्ही पक्ष करतील हे बघायला लक्ष लागून राहिले. पण सध्या तरी जर बघायला गेलं तर गोव्यामध्ये ती लढत आहे ती फार अटीतटीची लढत आहे विशेलेची. शिशिर, मनोहर पर्रीकरांनी डोर टू डोर कॅम्पेन केलेली होती गोव्यामध्ये. कुठेतरी त्यांचा परत गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून याचा मानस त्यांनी काही वेळा बोलून दाखवलेला होता. नितीन गडकरींसारखे स्ट्रॅटेजिस्ट होते त्या राज्यात. कुठे कमी जास्त झालं गोव्यात भाजपच्या बाबतीत असं तुला वाटतं? कशा प्रकारे तिथल्या मतदारांमध्ये काही संभ्रम होता का मतदान करण्याबद्दल भाजपला? शैलीजी, ज्या प्रकारे गोव्याच्या पूर्वीची स्थिती बघाल, गोव्यामध्ये अगर अगोदर बघितलं आपण तर बीजेपी आणि काँग्रेस 2 महत्त्वाचे पक्ष होते, दोघं एकमेकांमध्ये लढती व्हायच्या. पण नंतर आता बाकीचे जे लोकल पॉलिटिकल पार्टीज आहेत त्याच्यामध्ये मग यावेळेला महाराष्ट्र गोमंतक पक्ष एक जुना पक्ष आहे गोव्यातला, पण त्याचबरोबर गोवा सुरक्षा मंच एक नवा पक्ष स्थापन झाला. शिवसेना त्यांनी आपल्यासोबत घेतली आणि एक युती तयार झाली. याच्यामुळे कुठे ना कुठे एक चॅलेंज निर्माण झालं बीजेपीला. त्याचबरोबर काँग्रेससाठी बघायला गेलं तर काँग्रेससाठी आम आदमी पार्टी हे एक मोठं चॅलेंज होतं, कारण की आम आदमी पार्टी पहिल्यांदा गोव्यामध्ये उतरलं आहे. त्याच्यामुळे जे मतांचं विभाजन दोन्ही ठिकाणी झालं, म्हणजे बीजेपी असो अथवा काँग्रेस असो, आणि त्याच्यामुळे
त्यामुळेच आजचा आपण जे बघतोय मॅन्डेट हे एक प्रकारे फ्रॅक्चर मॅन्डेट आहे. याआधी ही स्थिती अशी नव्हती. याआधी MGP बीजेपी बरोबर होतं, गोवा सुरक्षा मंच बीजेपीचा एक भाग होता. पण यावेळेला हे कुठे ना कुठे मतांचं विभाजन नक्की झालं. त्याच्यामुळे जो एक वोटर बेस असतो तो डिवाइड झालेला या सगळ्या पक्षांमध्ये आणि त्यामुळे कुठे एका पक्षाला एक मेजॉरिटी मिळणं सध्या तरी कठीण दिसते आणि जास्तीत जास्त जागा मिळणं हे देखील, कारण 15 ते 18 हा जो आकडा आहे तो जर आकडा कुठल्या पक्षाला मिळाला तर त्याला सत्ता स्थापनेसाठी मार्ग मोकळा होतो थोडासा, बाकी जे अपक्ष आहेत त्यांना बरोबर घेऊन. पण सध्या दोन्ही पक्ष या आकड्याजवळ फिरकले नाही आहेत. अर्ध्याहून जास्त आपण बघितलं की एकूण इनिशियल ट्रेंड झालेले आहेत जागांवरती, पण तरी देखील दोघांपैकी कुठलाही एक पक्ष अजून जवळ आला नाही आहे. त्याच्यामुळे ही अवस्था निर्माण झाली. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याप्रमाणे आपण बोललो की जो वोट ऑफ डिवायडेशन आहे त्या पाठीमागचा एक प्रमुख मुद्दा हा देखील आहे. आणि त्याचबरोबर मध्ये BJP असतो अथवा काँग्रेस असतो त्यांच्यामध्ये ज्या प्रकारे वाद होते, अंतर्गत कलह होते, याचा कुठे ना कुठे फटका पक्षाला बसलेला दिसून येतोय. शिशिर, आम आदमी पार्टीला गोव्यामध्ये एक मोठं यश मिळेल की काय असं एक चित्र प्रसारमाध्यमांमधून देशभरात दिसत होतं, पण तू गेले अनेक दिवस गोव्यामध्ये तळ ठोकून आहेस. तुझं नेमकं विश्लेषण काय? आम आदमी पार्टीचा कुठेच प्रभाव फारसा गोव्यामध्ये दिसला नाही. नेमकं काय चुकलं असावं आम आदमी पार्टीचं? अगदी तुम्ही जर 1.5 वर्षापूर्वीचा कालखंड बघाल जेव्हा आम आदमी पार्टी गोव्यात उतरली होती, खरं तर आम आदमी पार्टीने सुरुवातीलाच जे आहे गोव्याचं आणि पंजाबवरती लक्ष केंद्रित केलं होतं आणि गोव्यात त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मुसंडी मारली होती. जो इनिशियल काळ होता जेव्हा आम आदमी पार्टीने गोव्यात प्रचार सुरू केली तेव्हा आम आदमी पार्टीची नक्की गोव्यामध्ये हवा दिसत होती आणि खास करून दक्षिण गोव्याचा जो भाग आहे तिकडे कुठे ना कुठे आम आदमी पार्टी आपलं वर्चस्व प्रस्थापित करताना त्यावेळेला दिसत होती. पण नंतरच एकूण ज्या प्रकारे गोव्यामधलं राजकीय परिस्थिती बदलली, कारण का गोव्यामध्ये लोक एक व्यक्ती केंद्रित जास्त राजकीय इकडचं बघायला तर गणित असतं. जे वोटर असतात ते आपल्या एकूणच जे वोटर असतात ते आपल्या समोरचा उमेदवार कोण आहे, कशा प्रकारे तो काम करतो आणि त्या संबंध असलेला कनेक्ट त्याच्याबरोबरचा, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि BJP आणि काँग्रेसकडे दोन्ही पक्षांकडे असे दिग्गज नेते होते की त्यांनी याआधी देखील निवडणुका लढवल्या होत्या, लोकांमध्ये त्यांचा चांगल्या प्रकारचा कनेक्ट होता आणि कुठे ना कुठे ही गोष्ट त्यांच्या एकूणच ॲडव्हान्टेज ठरली. आम आदमी पार्टी जर कम्पेअर केलं तर आम आदमीकडे तसे चेहरे नव्हते, एक फ्रेश चेहरे होते, नवीन चेहरे होते. हा कुठे ना कुठे एक भाग होता आणि त्यांना आपलं काम प्रूव्ह करत होतं. पण ज्या प्रकारे दोन्ही पक्षांनी जितके आपले दिग्गज नेते, तुम्ही बघाल तर काँग्रेसमध्ये जवळपास 4 माजी मुख्यमंत्री आहेत, त्याच प्रकारे BJPकडे बघाल तर BJPकडे देखील जे जुने नेते आहेत त्यांची देखील एक मोठी रांग आहे. तर त्यामुळे हे नेते जमिनीवरती उतरले आणि त्यांनी प्रचाराला आपल्या हातात घेतलं. त्यावेळेला कुठे ना कुठे चित्र पालटायला सुरुवात झाली नाही. ज्यावेळेला आम आदमी पक्ष हा गोव्यात चांगल्या प्रकारे मुसंडी मारताना हे दिसलं दोन्ही पक्षांना, त्या दोन्ही पक्षांनी देखील मोर्चेबांधणी केली आणि त्यामुळेच सध्याची परिस्थिती बघायला आम आदमी पार्टीची कुठे खस्तावलेली परिस्थिती आपल्याला दिसायला येते. धन्यवाद शिशिर, तू दिलेल्या माहितीबद्दल आणि गोव्याहून आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आपल्याबरोबर भाजपचे प्रवक्ते आता केशव उपाध्याय आपल्याबरोबर चर्चेत सहभागी झालेले आहेत. केशवजी, पहिला प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा वाटतो की भाजपाला उत्तर प्रदेशमध्ये अतिशय घवघवीत यश मिळालेलं आहे. ते यश अपेक्षित होतं असं आता सगळेजण सांगतातच आहेत. तुम्ही काय सांगाल की 300 पेक्षा जास्त 2/3 बहुमत मिळेल असं व्यक्तिशः तुम्हाला वाटत होतं का? 2-3 गोष्टी सांगितल्या पाहिजेत. एक तर सगळ्यात पहिल्यांदा 2012 नंतर या देशामध्ये आघाड्यांचं राजकारण संपलं. म्हणजे 1989ला एक आघाड्यांचं राजकारण सुरू झालं. प्रत्येक राज्यामध्ये आघाडी केल्याशिवाय कुठलाच पक्ष जिंकत नाही किंवा देशात सुद्धा असं एक चित्र होतं. ते 2012च्या निकालाने बदललं. 2012ला उत्तर प्रदेशच्या निवडणुका होत्या, गुजरात होतं, राजस्थान होतं आणि त्याच्यानंतर तो ट्रेंड सुरू झाला. तर गेल्या 5 वर्षामध्ये एक अपवाद सोडला तर स्वाभाविकपणे नक्की पूर्ण बहुमत कुठल्याही पक्षाला जनता देत होती आणि त्या पद्धतीचाच ट्रेंड आजही दिसतो कंटिन्यू. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळणार हे दिसत होतं. म्हणजे त्यात शंका काही नव्हती, स्पष्ट बहुमत मिळणार याबद्दल काही शंका नव्हती. त्यामुळे त्याचंच चित्र आपल्याला पंजाबमध्ये दिसतंय, उत्तराखंडमध्ये दिसतंय आणि बाकी आता गोव्यामध्ये काय होईल ते आपल्याला थोड्या वेळात कळेल. नेक टू नेक सुरू आहे. पण स्पष्ट बहुमत भारतीय जनता पार्टीला मिळतं हे आहेच. आता इतकं घवघवीत यश मिळेल का हा जो प्रश्न आहे तो प्रत्येकाचं परसेप्शन वेगळं असू शकतं त्याच्यामध्ये. पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मात्र एक ठाम विश्वास होता की भारतीय जनता पार्टी घवघवीत यश मिळवून सत्तेवरती पोहोचेल हे नक्की होतं. मला वाटतं राजनाथ सिंग यांची प्रतिक्रिया आली की हा विजय नाही महाविजय आहे अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली. स्वाभाविक आहे. अधिक माहितीसाठी आपण आमच्या वृत्त विभागात आमच्या प्रतिनिधी प्रज्ञा जांभेकर आपल्याबरोबर असणार आहेत. अधिक माहिती ते आपल्याला देतील. ते आपली चर्चा इथे ऐकताय स्टुडिओमधली. काही विशेष माहितीसाठी आपण आपल्या वृत्त विभागात जाऊया. आपल्या प्रतिनिधी प्रज्ञा जांभेकर तिकडे आहेत. प्रज्ञाशी आपण परत संवाद साधणारच आहोत.
प्रफुल्लजी, आता केशवजीने जे विश्लेषण केलं याचं मत की आता घवघवीत यश तर मिळालं तर राज्यसभेत संख्याबळ वाढणं किंवा राष्ट्रपती पदाची निवडणूक ह्या पुढे आता जायचं तर 2019 मध्ये अनेक जण म्हणतात, अनेक विचारवंत राजकीय विश्लेषक म्हणतात की ही 2019ची सुद्धा एक रंगीत तालीम त्यांनी उत्तर प्रदेशात केलेली आहे. ह्या दोन गोष्टीला की राष्ट्रपती पदाची निवडणूक झाली किंवा राज्यसभेतलं संख्याबळ झाला, या पलीकडे जायचं आणि जी अँटी इन्कम्बन्सी आपण म्हणतो की एक प्रस्थापित पक्षाला येते 5 वर्षांनी आणि जो व्होट शेअर आपण बघितला उत्तर प्रदेश नंतरच्या छोट्या निवडणुका झाल्या तर थोडासा कमी झाला होता भाजपचा आत्ताच्या घवघवीत यशाच्याही आधी. पुढे भाजपची वाटचाल किंवा एक पॉलिसी कशी असेल? दोन गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे की उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमुळे एक नवीन राजकीय अध्याय देशात सुरू झाला आहे की भारतीय जनता पार्टी ही तिला एक कम्युनल जातीयवादी पक्ष म्हणून जे सारा देश म्हणा किंवा काँग्रेस राष्ट्रवादी असे सगळे संबोधित होते, त्या ह्याच्यातनं मला असं वाटतं की आज बीजेपी बाहेर पडलेली आहे. जुलैमध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे. उत्तर प्रदेशमधनं काही लोक नव्याने आता राज्यसभेवर जातील आणि मला असं वाटतं की मोदी आणि अमित शहा हे जे नवीन समीकरण तयार करतील तर बीजेपीचा जो माणूस असेल तोच माणूस राष्ट्रपती पदावर येईल याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही आहे. उत्तर प्रदेशमध्ये जे इलेक्शनचा मेन मुद्दा जो होता हा तिथे भ्रष्टाचाराचा मेन मुद्दा होता. मोदी सरांनी आल्यानंतर सबका साथ सबका विकास हे जे धोरण घेऊन आणलं आणि मला असं वाटतं की 2019चं जे इलेक्शन आहे त्या इलेक्शनमध्ये लोक म्हणतील कदाचित मोदींना 5 वर्ष आपण कामाला दिलेले आहेत, नव्याने 5 वर्षाकरता संधी देणं आवश्यक आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका कशावर लढल्या जातील? उत्तर प्रदेशच्या बाहेर जर आपण जर विचारलं तर लोक म्हणाले की नोटाबंदीवर उत्तर प्रदेशमध्ये भाजप पूर्ण भुईसपाट होईल असं एक सगळ्या लोकांचं भाकीत होतं. पण मला असं वाटतं की नोटाबंदी जी आहे ही फक्त काँग्रेसने चालवलेली एक सो कॉल्ड मुवमेंट किंवा चळवळ होती आणि ती फेल झाली देशभरात. आणि राहुल गांधी जे आहे हे उत्तर प्रदेशमध्ये कॅम्प करून होते. त्यांनी पूर्ण उत्तर प्रदेशच्या कॅम्पेनमध्ये फक्त एकच सांगितलं, नोटाबंदीमुळे लोकांना काय त्रास झाला. मला असं वाटतं की नोटाबंदीमुळे त्रास झाला असेल लोकांना, पण प्राईम मिनिस्टरचं जे त्यासंबंधीची जी पॉलिसी होती की आम जनतेला कन्व्हिन्स करा की हे सगळं आम्ही ज्या लोकांकडे ब्लॅक मनी आहे, ज्या लोकांकडे इलिगल प्रॉपर्टीज आहे, त्या लोकांना कायद्याच्या कचाट्यात आणायकरता आम्ही हे सगळं नवीन नोटाबंदीचं धोरण आणलेलं आहे. मला असं वाटतं की ते जे धोरण होते नोटाबंदी संबंधीचं ते उत्तर प्रदेशच्या जनतेने पूर्णपणे मान्य केलं. मला असं वाटतं की रांगेत उभं राहावं लागलं तरी हरकत नाही, पण रांगेत मी उभं उभा राहिलं तरी राहतोय हे पण नाही, दुसरा पण कोणतरी रांगेत आहे की उभं ज्याला राहणारे- मोठा फटका बसतोय. रांगेत उभं राहणारे जे लोक होते त्यांना वाटायचं की माझा मालक पहा तो बदमाशी करतो, त्याला ओनली मोदी फक्त त्याला धडा शिकवू शकतात. मला असं वाटतं की ही जी थेरी आहे ना ही देशभरातल्या लोकांनी मान्य केली. त्याच्यामुळे याला काय मगाशी तुम्ही यायच्या आधी एक गोष्ट सांगितली की हा कसा आहे, हा आंधी तुफान सुनामी हे त्याच्या पलीकडचं आहे हे सगळं. एक त्यातलं मुद्दा मला वाटतं उत्तर प्रदेश बाबतीत मांडला पाहिजे प्रामुख्याने. 100 असे विधानसभा होते जिथे दलित म्हणजे मगाशी जो मुद्दा आला की भाजप हा ठराविक लोकांचा पक्ष आहे, तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जिंकते. नंबर 1. मुस्लिम बहुल असलेले असे काही प्रभाव टाकण्याचे विधानसभा आहेत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जिंकते. त्याच्या पुढे जाऊन आणखीन एक सांगतो, महाराष्ट्रामध्ये असं म्हणतात की महाराष्ट्रात मोठं शहरीकरण आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 50% आसपास की त्यापेक्षा जास्त शहरीकरण असं म्हणलं जातं. उत्तर प्रदेशमध्ये शहरीकरण नाही आहे, उत्तर प्रदेश ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात आहे. या निवडणुकीच्या विजयाने हे पण सिद्ध झालं की भारतीय जनता पार्टी ग्रामीण भागातल्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचली आहे. हे सुद्धा निवड म्हणजे जाती धर्माच्या बाहेर जाऊन शहर ग्रामीणच्या भेदभावाच्या पलीकडे जाऊन एक मुद्दा योगेश प्रामुख्याने मांडला पाहिजे शहरी दोघांसाठी, जे मला जाणवतं सगळ्या याच्यामध्ये की निवडणुकी भारतीय राजकारणाचा पोत बदललाय आणि नवीन येणारी पिढी आहे ती जातीपातीच्या पारंपरिक राजकारणाच्या पलीकडे जाऊन मतदान करते. हे वारंवार गेल्या 2014 पासून आपल्याला दिसून येतंय. तेच चित्र आता आपल्याला दिसलं आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला इतकं मोठं घवघवीत यश मिळताना दिसतंय. कारण एक विश्वासदर्शक चेहरा नरेंद्र मोदीच्या रूपाने आज त्यांच्यासमोर उपलब्ध आहे आणि लोक त्याला निवडून देतात. पण तरी केशवजी प्रचारामध्ये तुम्ही योगी आदित्यनाथ असेल, सुंदर सोम असतील यांनी कुठेही ध्रुवीकरणाचे पुरेपूर प्रयत्न केलेले आपल्याला प्रचारात आपण पाहिलेले होते. मला असं वाटत नाही, म्हणजे मी अशी सहमतच नाही. तुम्ही अख्खी जर भाषणं तुम्ही म्हणजे भाषणं काढून बघा. असं बऱ्याच वेळा काय होतं शैलेशजी की आपण
अख्खं 50 मिनिटाचं भाषण असतं त्याच्याकडे बघत नाही, त्यातलं कुठंतरी त्या 50 मिनिटाच्या पुढचा मागचा संदर्भ सोडून एक वाक्य जे असतं ते उचलतो आणि ते हव्या त्या पद्धतीने ट्विस्ट करून ते चालवण्याचा प्रयत्न करतो. असं करता कामा नये. या सगळ्या अख्ख्या कॅम्पेनमध्ये भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी सभा घेतल्या. सर्व म्हणजे अगदी अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी ते अगदी जिल्हा स्तराच्या तालुका स्तराच्या लोकांनी सभा घेतल्या. या सगळ्या सभांमध्ये विकासाचा मुद्दा एक मांडला. एक फरक सांगतो मी तुम्हाला. म्हणजे आपल्या एका मित्राचा ब्लॉग मी काल वाचत होतो. तो पंतप्रधान मोदी 3 दिवस वाराणसीत का बसले असा अनेकांनी प्रश्न उपस्थित केला होता. खरं म्हणजे आपल्या लोकसभा क्षेत्रामध्ये आपल्या लोकांबरोबर संवाद साधणं, आता हे सुद्धा जर लोकांनी म्हणजे पत्रकारांनी ठरवायचं का, पण ठीक आहे तरी सुद्धा मोदी 3 दिवस वाराणसीमध्ये बसले असताना राहुल गांधी अमेठीत का नाही हा प्रश्न त्या ठिकाणी होता. आणि खरं म्हणजे त्याचं उत्तर असलं पाहिजे. गेल्या 2.5 वर्षात पंतप्रधान मोदी तिथे आले. 2.5 वर्षामधलं वाराणसीमधलं बदल चित्र लोकांना दिसतंय. मात्र ज्या पिढ्याने काँग्रेसला मतदान केलं, पंतप्रधान तिथले निवडले गेले, त्या अमेठीत मात्र विकासाचा गंगा पोचली नाही. हे एक चित्र तिथे जाणवत होतं, दिसत होतं. आणि त्याचा परिणाम हा लोक भारतीय जनता पार्टीला निवडून देत होते. हा सगळ्यात एक महत्वाचा आहे. त्यामुळे राजकारण बदलतंय, लोकांना विकास हवा आणि त्या पद्धतीचं कोण आपल्याला नेतृत्व देऊ शकतं ह्याच्याकडे लोक बघतायत आणि त्या पद्धतीने लोक मतदान करतात. केशवजींची आपण चर्चा यापुढच्या टप्प्यात करणार आहोत. आता आपण जाऊया थेट आपल्या न्यूजरूममध्ये. प्रज्ञा जांभेकर ज्या माझ्या सहकारी आहेत त्या आता नेमकी निकालांचा कल जो आहे तो आता कलाचं रूपांतर हे प्रत्यक्ष निकालामध्ये होताना दिसते. नेमके किती निकाल हाती आलेत आणि या संपूर्ण 5 राज्यांमध्ये नेमकं काय चित्र पुढे येताना दिसतंय? प्रज्ञा. योगेश, निकालांकडे जाण्यापूर्वी मला एक गोष्ट सांगायची आहे. 5 राज्यांमध्ये एकूण 690 जागा आहेत आणि बीजेपीने उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये जे यश मिळवलंय त्यामुळे त्यांनी 300चा टप्पा कधीच पार केलाय. तर या निवडणुकीमध्ये भाजपा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरतोय आणि त्यातून असं लक्षात येत आहे की राज्यसभेमध्ये बहुमतासाठी सुद्धा त्यांना हे उपयोगी पडेल आणि एकूणच राजकीय राजकारणाला कलाटणी देणारा हे रिझल्ट्स असतील. बाकी उत्तर प्रदेशमध्ये तर त्यांनी 300चा टप्पा क्रॉस केलेला आहे. सपा आणि काँग्रेसची जादू तिथे अजिबातच चाललेली नाहीये. मोदींची जादू चालताना दिसतेय आणि या सगळ्या एकूण प्रकारामध्ये भाजपाला निर्विवाद स्पष्ट बहुमत मिळतंय दोन्हीकडे, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये. मणिपूरचा विचार केला तर मणिपूरमध्ये भाजपाला गेल्या निवडणुकीत अजिबात यश मिळालं नव्हतं. या निवडणुकीत ते फक्त मणिपूरच नाही, एकूणच ईशान्येकडेच त्यांनी जे मिळवलेलं यश आहे तेही चांगलं म्हणता येईल. म्हणजे काँग्रेसला ते अटीतटीची लढत देत आहेत. मणिपूरमध्ये त्यांनी आतापर्यंत काँग्रेसनी 8 जागा जिंकल्या आहेत तर बीजेपी 19 जागांवर आघाडीवर आहे आणि त्यांनी 3 जागा जिंकल्या आहेत. गोव्याचं शिशिरनी बरंचसं सांगितलंय पण तिथेही मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरांचा झालेला पराभव हा इकडे सगळीकडे चर्चेचा विषय झालेला आहे. नंतर इकडे गोव्याचं झाल्यानंतर पंजाबमध्ये काँग्रेसची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. शिरोमणी अकाली दलाला अजून खातंही उघडता आलेलं नाहीये. काँग्रेसनं 2 ठिकाणी विजय मिळवलेला आहे आणि काँग्रेसची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू झालेली आहे. याला जोडून मला प्रफुल्लची पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारावासा वाटतो की पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलाची जी वाताहात आपल्याला होताना दिसते, महाराष्ट्रात सुद्धा जर का आपण पाहिलं तर प्रादेशिक पक्ष असतील, मनसेसारखा पक्ष असेल, त्याचा कुठेच प्रभाव आपल्याला दिसत नाही. देशभरावरती भाजपा हीच एक मोठी शक्ती म्हणून सर्वत्र आपल्याला एक विकसित होताना दिसते. एक निकोप लोकशाही या दृष्टीने जेव्हा आपण त्याचा एक विचार करतो त्याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं एक असं आहे की प्रादेशिक पक्षांचं भारतामध्ये भवितव्य काय आहे. म्हणजे तुम्ही मनसेचा उल्लेख केला. महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं की 95 पर्यंत काँग्रेसचं राज्य होतं महाराष्ट्रामध्ये. 95 ते 2014 पर्यंत जे इलेक्शन झाले एकही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की केंद्राचं जे धोरण आहे त्या रिजनल पार्टीला संपवा. पण रिजनल पार्टीच्या दृष्टीने जर बघितलं तर तामिळनाडूमध्ये रिजनल पार्टीला पूर्ण बहुमत आहे. चंद्रबाबू नायडूंचा जो पक्ष आहे तेलुगू देसम त्याला पूर्ण बहुमत आहे. रिजनल पार्टी वेस्ट बेंगॉलमध्ये तृणमूल काँग्रेस आहे त्यांना पूर्ण बहुमत आहे. तर हा आपल्या देशामध्ये एक वेगळा राजकीय अनुभव आपण सगळे घेऊन राहिलो. पंजाबमध्ये नेमकं हेच झालेलं आहे. पंजाबमध्ये जी जनता आहे त्यांनी तिथला जी रिजनल पार्टी आहे शिरोमणी अकाली दल त्याला पूर्ण सपशेल नाकारला आहे यंदा.
म्हणजे आपण जे आता तुमचे प्रतिनिधी जे निकाल सांगत होते त्याप्रमाणे तिथे काँग्रेसला स्पष्ट बहुमत आहे. मुख्य कारण म्हणजे तिथे काँग्रेसचा प्रभाव म्हणण्यापेक्षा तिथले जे मुख्यमंत्री होते अमरिंदर सिंग यांनी मागचं इलेक्शन हारल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून पुढच्या इलेक्शनची तयारी सुरू केली आणि पंजाबमध्ये जे प्रकाश सिंग बादलचं सरकार असेल किंवा त्यांच्या कुटुंबाचं जे सरकार आहे हे यांनी ड्रग माफियाला थांबवण्यात ते पूर्णपणे अपयशी झाले. ही जी थेरी त्यांनी गेल्या 3-4 वर्षात तिथे मांडली, मला असं वाटतं की तिथले जे मतदार आहेत त्यांना अमरिंदर सिंगचं नेतृत्व मान्य होतं, त्याच्यामुळे त्यांना स्पष्ट बहुमत दिलेलं आहे. केशवजी, उत्तर प्रदेशात एक फक्त मला ऍड करतो, म्हणजे मार्फतपणे आता मगाचं विश्लेषण आहे तुम्ही मगाशी करत होता प्रादेशिक पक्षांचं भवितव्य काय. आपण थोडंसं देशातल्या वेगळ्या पॅटर्नकडे देशातले जो मधला पिरियड होता प्रत्येकाचा, म्हणजे 1967 पर्यंत मार्फतवारीच्या माझ्याशी बसलेत, माझ्याशी ज्येष्ठ अनुभवी आहेत. 1967 साली पहिल्यांदा देशामध्ये बिगर काँग्रेस सरकार, तर 1967 साली देशाचा नकाशा जर आपण डोळ्यासमोर आणला तर सर्वत्र काँग्रेसची सरकार असायची असं एक चित्र त्यावेळी होतं. आणि 67ला ते पहिल्यांदा सुरुवात झाली वेगळी चित्र. 67 नंतरचा पुढचे 20-25 वर्षाचा कालखंड हा साधारणतः अशाच प्रकारच्या मिश्र सरकारांचा होता. गेल्या आत्ताचा जर तुम्ही राजकीय नकाशा डोळ्यासमोर आणलात, आपण जम्मू काश्मीरपासून खाली केरळपर्यंत गेलो किंवा गुजरातपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत गेलो, हा सगळा अख्खा नकाशा डोळ्यासमोर आणा. भारतीय जनता पार्टी 16, 17, 18 आजच्या जनता 18 पर्यंत मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे होत आहेत आणि मोठी राज्य ही भारतीय जनता पार्टीकडे येत आहेत. त्याउलट ज्या काँग्रेसचं अखिल सर्व भारत सगळ्याकडे त्यांची सत्ता होती, आज एक कर्नाटकसारखं मोठं राज्य सोडलं आणि आता पंजाब येताना दिसतंय. पंजाब मोठं राज्य तुलनेने नाहीये इतर राज्यांच्या कम्पॅरेटिव्हली. पंजाब आणि इकडे ईशान्येमध्ये 1-2 राज्य त्यांच्याकडे आहेत, छोटी राज्य आहेत ती सुद्धा. ते सोडलं तर काँग्रेसचं आज तशा अर्थाने कुठे अस्तित्व फार राहिलेलं नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि सगळ्यात एक महत्त्वाचा, मगाशी जो मी उल्लेख केला, राजकारणाचा पोत बदलतोय, ज्या पद्धतीने लोकांना काम करावं लागेल, रिस्पॉन्सिबिलिटी, ज्या पद्धतीने पक्षाबद्दल विश्वास वाटेल, ते पक्ष पुढच्या काळात निवडून येतील. त्यामुळे जी सद्दी होती की आम्ही कसंही करून निवडून येतो, ही सद्दी पुढच्या काळात चालणार नाही. आणि म्हणून इथं आपल्याला उत्तराखंडचे मुख्यमंत्री एका ठिकाणी पराभूत झालेले दिसतात, पंजाबचे मुख्यमंत्री पण एका ठिकाणी, म्हणजे आत्ताचे ह्याचे उमेदवार आहेत, काँग्रेसचे मुख्यमंत्री उमेदवार ते सुद्धा एका ठिकाणी पराभूत झालेत. गोव्यात एक मुख्यमंत्री पराभूत झाले. त्यामुळे एक सद्दी जी होती की यांची, मला माझ्या माहितीप्रमाणे यादवांची सून पण पराभूत झाली आहे, ती आता पुढच्या काळात लोकांना चालणार नाही, लोकांना गृहीत धरून चालणार नाही. लोकांना परफॉर्मन्स द्यावा लागेल आणि त्याच्या आधारावरतीच लोक पुढच्या वेळी निवडून देतील. केशवजी, तुम्ही काँग्रेसच्या परफॉर्मन्सबद्दल बोलत होतात की कुठे कुठे राज्यात आहे. आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रतिनिधी जनार्दन चांदूरकरजी, दूरध्वनीवरून आपल्या सोबत आहेत. चांदूरकर साहेब, आमचं विश्लेषण इथे चालू आहे. आपण उत्तर प्रदेशात बघितलं की काँग्रेस सपाची जादू काही चालली नाही, तिकडे मोठ्या प्रमाणावर तिकडे अपयशाला सामोरं जावं लागलंय. आपली पहिली प्रतिक्रिया काय? ह्या जी युती झाली होती त्याबद्दल पहिल्यापासून शंका होत्या मनात? काय आहे की उत्तर प्रदेशामध्ये काँग्रेस संघटना जी आहे त्याचं जे ग्राउंड वर्किंग युनिट्स जे आमचे आहेत ती बरोबर नाही आणि त्यामुळं आम्हाला काँग्रेस पक्षाला युपी मध्ये पूर्वी पण काय फार भारी बहुमत सीट्स मिळालेले नव्हत्या. त्यामुळे युपी मध्ये आमच्यापेक्षा समाजवादी पार्टी आणि बाकी बीएसपीची पोझिशन जी आहे ती जास्त डाऊन झालेली आहे आणि मोदीला त्याचं क्रेडिट द्यावं लागेल. पण त्यातलं एक वाईट ट्रेंड असा आहे की त्याच्यामध्ये पोलरायझेशन होट्स झालेलं आहे आणि पोलरायझेशन करण्यामध्ये मनी पॉवर आणि सत्ता जी आहे त्या सत्तेनं आणि पैशानं मोठा रोल प्ले केलेला आहे. आता या ठिकाणी मोदींची कॉन्सन्ट्रेटेड हजेरी होती उत्तर प्रदेशामध्ये. निवडणुकीच्या काळातला जो होता तो त्यांनी उत्तर प्रदेशासाठीच दिला होता. परिणाम असा आहे की उत्तर प्रदेशमध्ये मोदी गेले म्हणून त्यांनी ते सगळं मॅनेज केलं, परंतु बाजूला लागून पंजाब जे स्टेट आहे त्या पंजाब स्टेटमध्ये काँग्रेसची सत्ता येते. परत त्याचप्रमाणे मणिपूर जे आहे त्या मणिपूरमध्ये तिथं रस्सीखेचच चालू आहे आणि गोव्यामध्ये पण नेक टू नेक फाईटच आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेसचा पराभव झाला असेल त्याचं कारण सुद्धा की त्यांनी ते मागल्या खेपेला राष्ट्रपती राजवट वगैरे लावून त्यातला काँग्रेसचा एक महत्वाचा नेता फोडून त्याला भारतीय जनता पार्टीचा नॉमिनी म्हणून मुख्यमंत्री करण्याची जी प्रक्रिया होती ती सुप्रीम कोर्टानं हाल्ट केली होती आणि त्यामुळे ते त्यांचं तिथं पूर्वीपासूनच चालू होतं, त्याला त्यांना यश आलेलं आहे. पण ओव्हरऑल जी परिस्थिती जी आहे ती परिस्थिती उत्तर प्रदेशामध्येच भारतीय जनता पार्टीची
मुसंडी तिला मिळालेली आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे म्हणजे माझ्या मताप्रमाणे त्याच्यामध्ये पोलरायझेशन होतं, ध्रुवीकरण झालेलं आहे नाही, मतांचं आणि ध्रुवीकरण ठराविक लोकांना बाहेर चांदोरकर साहेब, मला फेकलं गेलेलं प्रश्न तुम्हाला असा आहे आणि विचारायचा आहे. मोठ्या याचं ध्रुवीकरण झालेलं आहे. लोकशाहीच्या दृष्टिकोनातून ही चिंताजनक बाब आहे असं मला वाटतं. लोकशाहीच्या दृष्टीने जशी चिंताजनक बाब आहे ना चांदूरकर साहेब, तशीच खरं तर काँग्रेसच्या दृष्टीने सुद्धा ती चिंताजनक बाब असायला पाहिजे. कारण भाजपाचा जो नारा आहे काँग्रेस मुक्त भारत, सर्वाधिक खासदार ज्या राज्यातून निवडून येतात, गेल्या लोकसभेत सर्वाधिक खासदार जिथून निवडून आले आणि भाजपाला घवघवीत यश मिळालं, यंदाच्या विधानसभेत सुद्धा यश मिळालं. याचा अर्थ असा आहे की जी पुढची लोकसभा निवडणूक होणार आहे 2019 मध्ये, त्याचा हा कुठेतरी कल आज आपल्याला दिसून आलेला आहेच. काँग्रेस या दृष्टीने काय आत्मचिंतन करते का आणि आपण याबद्दल काय विश्लेषण करताय? नाही, हे बरोबर आहे की सध्या तरी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्या ठिकाणी मोदी स्वतःचे पाय त्याने खंबीरपणे रोवलेले असले तरी राज्यामधले विषय आणि केंद्रामधले विषय याच्यामध्ये फरक असतो. आणि मग मोदीला ज्याप्रमाणे यश युपीमध्ये प्राप्त झालं त्याप्रमाणे मोदीजींना ज्याप्रमाणे इकडे प्राप्त झालं त्याचप्रमाणे बाकीच्या स्टेटमध्ये पण व्हायला पाहिजे होतं, पण ते झालेलं नाही. याचं कारण आहे की कुठंतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळं आम्ही तरी आत्मचिंतन करणारच आणि आम्हाला करावंच लागेल. आणि त्याचबरोबर देशातील सगळ्या पुरोगामी किंवा सेक्युलर फोर्सेस ज्या आहेत त्या फोर्सेसनी एकत्र येऊन अशा परिस्थितीमध्ये मोदींच्या भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध लढा देण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने काँग्रेस भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये आपल्या बरोबर आहेत. केशवजी आपल्याशी काही बोलू इच्छित आहेत? केशवजी, असं आहे की मला खरंच चांदूरकरांच्या दुर्दम्य आशावादाचं कौतुक करावं असं वाटतं पहिल्यांदा. म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये गेल्या वेळी 28 जागा होत्या काँग्रेसच्या, त्याही यावेळी निवडून येतील की शंका आहे. त्याच्याबद्दल त्यांना काही वाटत नाही, पण त्यांना ते म्हणतात की बाकीच्या राज्यात काय झालं ते बघा. 21 होते आमचे, 21 होते. 31 तेवढ्याही येत नाही, तेवढ्याही येतील असं वाटत नाही आता चित्र. पण अर्थात केशवजी एका वेळेला एका क्षणाला भाजपाचे पण केवळ 2च खासदार होते. बरोबर ना, पण ऐक मी येतो ना, मी त्या पुढच्या त्या मुद्द्याकडे ती येतोय ना, तेच येतोय मी. असं आहे की मुळामध्ये ज्यावेळी एखादा पराभव होतो त्याचं ज्यावेळी आम्ही हरलो ना, आम्ही पराभूत झालो, पण त्यातनं विश्लेषण करत गेलो, शिकत गेलो, लोकांकडे जात राहिलो. वरवरचं उथळ विश्लेषण हे आम्ही कधी केलं नाही. त्यामुळे मगाशी मुद्दा काय म्हणला, फार मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण केलं हे फार चिंताजनक आहे. चांदूरकरजी, देवबंद सारख्या 80% मुस्लिम बहुल भागामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जिंकतो, हे याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हा आहे, ऐकून घ्या आता ऐकून चांदूरकरजी, आपण फोनवर आहात, ऐकून घ्या, आपण ज्येष्ठ आहात, माझं पूर्ण होऊ द्या. याचा अर्थ असा आहे की लोक जात पात धर्म आणि बाकीच्या ज्या इतर गोष्टी जे परंपरागत राजकारणामध्ये चालतात त्याच्या पलीकडे जाऊन मतदान करतायत, हा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे ध्रुवीकरण हे विकासासाठी होत आहे, जाती धर्मावरती होत नाहीये. लोकांना विकास कोण करू शकतं, आश्वासक कोण वाटतं, यासाठी ध्रुवीकरण होत आहे. आणि जर विकास कोण करू शकतं यासाठी जर ते ध्रुवीकरण होत असेल असं जर तुमचं म्हणणं असेल तर त्याचं स्वागत करायला पाहिजे. एक त्यातला मुद्दा. दुसरा असा मुद्दा आहे की बाजूच्या राज्यात काय झालं. मणिपूरमध्ये भारतीय जनता पार्टीची पूर्वीची काय अवस्था होती, तिथून भारतीय जनता पार्टी आज मणिपूर जिंकण्याच्या तयारीत आहे. हे भारतीय जनता पार्टीचं यश चांदूरकरांना वाटत नाही का? तरी सुद्धा चांदूरकरांना यश वाटत नसेल तर अजून म्हणजे युपी सरकार दणदणीत काँग्रेसला पूर्ण संपवावं, अशा प्रकारच्या शुभेच्छा चांदूरकरांच्या असतील तर त्याही पुढच्या काळात आम्ही पूर्ण नक्की करू. तिसरा त्यातला मुद्दा जो पंजाबमध्ये मुळात भारतीय जनता पार्टीचा स्टेक किती होता, 4 आमदार तिथे भारतीय जनता पार्टीचे होते, तरी सुद्धा ठीक तिथले अनेक बाकीचे फॅक्टर कारणीभूत आहेत ज्यामुळे तिथे त्यातलं राहुल गांधीचं यश म्हणायचं का, ते यश तर कॅप्टन अमरिंदर सिंग दिलं जातं, कारण त्यांच्या जाहीर भांडणं तिथे सुरू होती. त्यामुळे तरी सुद्धा ठीक आहे, काँग्रेस जिंकली, काँग्रेसला त्यातला तो आशावाद, काँग्रेस सर्वाय करण्यासाठी काय फार मोठा आशावाद त्यांना वाटतोय, तो त्यांनी जरूर तो ठेवा होता, तर माझं काही म्हणणं नाही. पण मुळामध्ये यातनं काही फार म्हणजे भारतीय जनता पार्टीचं जे घवघवीत यश आहे सर्वत्र एकूण सगळ्या याच्यामध्ये, ते कुणालाही नाकारता येणार नाही, ते नाकारून चालणार नाही. आणि ते सबका साथ सबका विकास, विकासाच्या मुद्द्यावर आहे, ध्रुवीकरणाच्या मुद्द्यावर नाही की अन्य कुठल्याही मुद्द्यावर. चांदूरकर साहेब, प्रफुल्ल मार्पकवारजी पण आपल्याशी बोलणार. त्यापूर्वी एक व्यापक प्रश्न तुम्हाला विचारतो की मंडलपूर्व काळात काँग्रेसकडे सर्वांचा जनाधार होता, पण त्यानंतर मंडल कमंडल वाद असेल, त्याच्यानंतर सपा तिथे बळकट झालं, त्यानंतर दलितांचं संघटन करून बसपा तिथे बळकट झाला, पण काँग्रेसचा जनाधार दिवसेंदिवस कमी होताना दिसला उत्तर प्रदेशात. त्याविषयी सर्वोच्च नेतृत्वाने याबद्दल काही पावलं उचलली नाहीत का? नाही, म्हणजे काय आहे की आता हे तर बरोबरच आहे की जसं जसं काळ पुढे जात जाईल लोकशाहीचं वय देशामधल्या वाढत जाईल
आणि त्या प्रक्रियेमध्ये वोटर्स हे जास्ती प्रमाणामध्ये एज्युकेटेड होतील, राजकारण त्यांना कळू लागेल आणि त्याप्रमाणे ते राजकारण तिथल्या दलितांना कळायला लागलेलं आहे, तिथल्या मंडळवाल्यांना कळायला लागलेलं आहे किंवा तिथल्या बहुजन समाजवाल्यांना कळायला लागलेलं आहे. आणि म्हणून काँग्रेसच्या पाठीमागं काँग्रेस ही एक नॅशनल पार्टी आणि मत द्यायचं ते काँग्रेसला द्यायचं हे स्वातंत्र्याच्या नंतरचं जे सपोजिशन होतं ते ती पिढी जी आहे ती पिढी खतम होत गेलेली आहे आणि नवीन पिढीनं हे ऑब्वियस होणारच आहे. आणि याचा विचार हा काँग्रेस पक्षाला त्याचं विचार मंथन करावंच लागणार आहे. म्हणजे आम्ही काय सांगतो ते सगळ्या लोकांनी ऐकावं. हे काँग्रेसचे जे पूर्वीचे जे दिवस होते ते दिवस आता गेलेले आहेत, लोक सुज्ञ झालेले आहेत. आणि म्हणून दलित आपला स्वतःचा इंटरेस्ट कशात आहे ते पाहणार, ओबीसी वाले मंडळवाले आपला इंटरेस्ट कशात आहे ते पाहणार. आणि इव्हन युपी मध्ये जे ब्रॅह्मीण चीफ मिनिस्टर होते ते सगळे काँग्रेसचेच होते. त्यामुळे त्यावेळेला असा तिथं फरक नव्हता की हे अमुक आहे आणि तमुक आहे. दुर्दैवाने नंतर काही तो त्या ठिकाणी वाद तयार झालेला होता. पण हा वाद आता याच्या पुढे मला वाटतं की विकासाच्या कामाचा मुद्दा पुढे करून याच्यावरती जर पडदा पडत असेल आणि त्या पद्धतीने राजकीय पक्ष जर बाजरी करत असतील तर इट इज अ वेलकम मूव्ह. पण ह्याला किती वेळ लागेल, 10 वर्ष लागतील, 20 वर्ष लागतील किंवा 50 वर्ष लागतील, दॅट द लाईफ ऑफ डेमोक्रेसी इन इंडिया विल सी. प्रफुल्ल मार्फकवार आपल्याशी बोलतायत. प्रफुल्लजी, नाही, चांदूरकर सरांनी एक सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं की आता काँग्रेसला आत्मचिंतनाची जरूरत आहे. मला असं वाटतं की आत्मचिंतनाची एक्सरसाइज जी आहे ती त्यांनी टाईम बाउंड ठेवावी. आणि काय झालं, चांदूरकर सरांनी स्वतःच एक मान्य केलं की विकासाच्या दृष्टीने जर बीजेपी जात असेल तर त्याचं त्यांनी स्वागत केलं. हा चांदूरकर सरांचा विचार जो आहे तो त्यांचा बदललेला आहे. आणि मला एक असं वाटतं की काँग्रेस जी आजपर्यंत काँग्रेसची वाटचाल आहे ठीक आहे, त्यांना आनंद आहे, पंजाबमध्ये काँग्रेस पक्ष निवडून आला. मला असं वाटतं की काँग्रेस आतापर्यंत इनर्शियावर चालू होती. आपला न्यूटन्स लॉ ऑफ मोशन जो आहे, एखादी वस्तू फेकली की त्याला जो फोर्स असतो तोपर्यंत ती वस्तू जात राहील. मला असं वाटतं की काँग्रेसचा जो इनर्शिया जो आहे तो देशभरातही म्हणता येईल, कदाचित देशभरात संपत आलेला आहे. काँग्रेसनी बीजेपी कुठल्या पद्धतीने बीजेपीची वाटचाल चालू आहे ह्याचा अभ्यास करायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आत्मचिंतन करायला पाहिजे. चांदूरकर साहेब, याला जोडूनच एक पुढे प्रश्न मला असं तुम्हाला विचारायचा वाटतो की आपण पंजाबमधले जर का निवडणुकांचा निकाल पाहिले, उत्तर प्रदेशातल्या निवडणुकांचा निकाल पाहिले, जनतेने कुठेतरी जी घराणेशाही आहे ती आम्हाला नको, नवमतदारांचा उल्लेख आपण आताच केलेला आहे, तर घराणेशाही जर का नको असा संदेश नवमतदार देत असतील, काँग्रेसला सुद्धा कुठेतरी केंद्रीय पातळीवरती, सर्वोच्च पातळीवरती पुनर्विचार करायचा एक दृष्टिकोन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून, तळागाळाच्या कार्यकर्त्यातून कधी येईल अशी आशा बाळगणं भारतातली जनता ठेवू शकते का? नाही, आता भारतातली जनता तर सुज्ञ झालेली आहे आणि घराणेशाही जी आहे ती फक्त एकच घराणं आपल्या डोळ्यासमोर येतं. परंतु जे रिजनल पार्टी जे आहे त्यांचे ते सुद्धा घराणेशाहीच आहे. मुंबईतच बघा शिवसेनेची तिसरी पिढी आहे, त्या तामिळनाडूमध्ये डीएमकेच बघा त्याची तिसरी पिढी आहे. आता पंजाबमध्ये सुद्धा ते हे जर सगळं जर तुम्ही पाहिलं तर ते सर्टन लोकांच्या भोवतीच ते कॉन्सन्ट्रेटेड झालेलं आहे आणि ते लोक ते डेडिकेटेड होऊन काम करतात. त्यामुळे जनता त्यांना देते निवडून आणि त्यामुळे लोकशाहीमध्ये ते चालतं. परंतु एक गोष्ट बरोबर आहे की ज्या माणसाकडे देशाला सुधारण्यासंबंधी काही त्याच्याकडे प्रोग्राम आहे तर तो प्रोग्राम घेऊन लोकांच्या पर्यंत जाणाऱ्या लोकांना सुद्धा या देशातील लोक प्रेफर करतील मला वाटतं. निश्चितच. चांदूरकर सर, तुम्ही दूरध्वनीवरून आमच्याशी संपर्क साधलात त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. केशवजी, आता उत्तर प्रदेशला तुम्ही मुख्यमंत्रीचा पदाचा चेहरा तुम्ही दिला नाही आणि आता जे उमेदवार तुम्ही जे निवडून आलेले ते सुद्धा अनेक इतर पक्षात सुद्धा तुम्ही घेतलेले आहेत. ह्या प्रकारचे क्रिफ्ट काही तिथे यायची शक्यता आहे का? सर्वोच्च नेतृत्वाचं त्याबद्दल ऑलरेडी ठरलेलं असं. कशाबद्दल? मुख्यमंत्री पदाचा उमेदवार तुम्ही आधी दिला नव्हता, पण तुमच्याकडे बरेच उमेदवार आयातही आलेले. जनता पार्टी नॉर्मली साधारणतः काही 1-2-4 अपवाद सन्मानाने सोडले तर भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कधीच देत नाही. भारतीय जनता पार्टी पंतप्रधान पदाचा उमेदवार नक्की देते. या देशाचे म्हणजे आम्ही वर्षानुवर्ष देत आलेलो आहोत, प्रत्येक लोकसभेला दिलेला आहे.
पण भारतीय जनता पार्टीनं म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा आम्ही दिलेला नव्हता, किंवा आतापर्यंत जी राज्य आम्ही जिंकली त्या राज्यात सुद्धा काही अपवाद सोडले तर तशा अर्थाने आसाममध्ये आम्ही कोणी चेहरा आम्ही प्रोजेक्ट केलेला नव्हता मुख्यमंत्री म्हणून. त्यामुळे अशा पद्धतीने ही भारतीय जनता पार्टीकडे तशी ती पद्धत नाहीये. पण जे निवडून आलेले लोक आहेत त्यातलं एकत्र बसतील, केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करेल आणि त्याच्या आधारावरती जो कोण त्यातला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असेल सर्वसहमतीने जो उत्तर प्रदेशला अजून पुढे घेऊन जाईल, जी आमची घोषणा आहे की उत्तर प्रदेश उत्तम प्रदेश बन जाएगा असं जे आम्ही म्हणतो, त्या पद्धतीने आम्ही पुढे नेणारा उमेदवार आज जिंकून आलेला आमदार जो असेल तो पुढे मुख्यमंत्रीपदी म्हणून नियुक्त होईल किंवा त्याचं सगळे निवड करतील. प्रफुल्लजी, महाराष्ट्रात आता हे जे उत्तर प्रदेशचं घवघवीत यश भाजपला मिळालेलं आहे त्याच्या इकडल्या महाराष्ट्रातल्या राजकारणावर काही परिणाम होईल असं वाटतं आपल्याला? की दुसरी गोष्ट, जरी आता महापालिकेमध्ये सगळं आलबेल झालेलं असलं तरी सुद्धा कुठेतरी महापालिका निवडणुकीच्या आधी शिवसेनेने, ममता बॅनर्जी असतील, इतर काही पक्ष जे छोटे प्रादेशिक पक्ष आहेत यांच्याशी संवाद साधलेलाच होता. ह्यानंतर या गोष्टींना थोडा परत एकदा वेग येईल असं वाटतं? आणि याला जोडूनच एक दुसरा प्रश्न, महाराष्ट्रावरती काय परिणाम होतील असं जसं शैलेशने विचारलं, देशाच्या राजकारणावरती सुद्धा काय परिणाम होतील? कारण मोदी सरकारला एक मोठं बळ या निर्णयामुळे आलेलं आहे. काही अधिक काही थोडे ज्याला आपण म्हणू की एक ड्रॅमॅटिक असे निर्णय भविष्यात अपेक्षित आहेत का? काल काय सांगा? एक माहिती फक्त मला माहितीसाठी, म्हणजे मला माहिती नाही म्हणून मी मार्पक साहेबांना विचारतो, म्हणजे कदाचित माझ्या ज्ञानात तेवढीच भर पडेल. शिवसेना काहीतरी 150 उमेदवार उत्तर प्रदेशात उभे करते असं ऐकलं होतं, काही जिंकलं वगैरे असतील म्हणजे मला माहिती नाही म्हणून विचारतोय. किंवा गोव्यात ते मुख्यमंत्री ठरवणार होते, उभे केले त्यामुळे ते प्रश्न नाही म्हणून विचारतोय. मला माझ्या माहितीत ज्ञानात भर घालतोय. नाही, त्या दृष्टीने माझं ज्ञान जास्ती नाही आहे. पण उत्तर प्रदेशचा जो निकाल आहे त्याचा देशावर परिणाम होईल. हा एक 2019च्या निकालाचा हा बेस असेल. 2019चे जे लोकसभा इलेक्शन्स होईल त्याचा हा बेस असेल. त्याच्या पलीकडे जाऊन मी काही भविष्यकार नाही, पण माझा एक जो राजकीय अंदाज आहे, महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत ते कदाचित राज्यामध्ये बिट्टम पोल करता जाऊ शकतात. आज महाराष्ट्रामध्ये 123 जागा आहे बीजेपीकडे आणि शिवसेनेचं कायम तुंतुणं चालू असतं. आणि एक मधल्या काळात असं झालं होतं की हे सरकार पडते की राहते. त्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की जर समजा क्लिअर मेजॉरिटी जर पाहिजे असेल बीजेपीला तर कदाचित मुख्यमंत्री या गोष्टीचा विचार करू शकतील. ह्याचं एक छोटं विश्लेषण मी तुम्हाला सांगतो की आता गेल्या 6 महिन्यात महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या, त्या नगरपालिकांच्या असतील, पंचायत समितींच्या असतील, जिल्हा परिषद असतील आणि महानगरपालिका असतील, ह्याच्यामध्ये ज्या टोटल असेंब्ली सीट्स होत्या त्या 198 सीट्स होत्या. ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये टोटल असेंब्ली सीट 288 आहे. हे इलेक्शन झाले, याच्यात 198 सीट्स होत्या. ह्याचा बीजेपीने जे मतं मिळवले या सगळ्या क्षेत्रामध्ये त्याचा जर आपण विचार केला तर त्या 145 विधानसभा सेगमेंट्स आहेत. ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला, जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कदाचित या गोष्टीचा विचार करू शकतील. अर्थात लागोलाग बिट्टम पोल घेणं महाराष्ट्राला निश्चितच कितपत योग्य आहे, कितपत परवडणार आहे हे माहीत नाही. पण मला असं वाटतं की ही जी सगळी वाटचाल चालू आहे, कदाचित अनेक राजकीय नेते बीजेपीचे देखील उत्तर प्रदेशमध्ये काय होतं त्याच्याबद्दल होतं. कारण पहिल्या 3 फेजचा जो अंदाज होता त्याच्यात होतं की सपा आणि काँग्रेस पुढे होईल. पण नंतर ज्यावेळेला पूर्ण सिच्युएशनचा ताबा मोदी सरांनी घेतला त्याच्यानंतर सगळ्यांच्या लक्षात आलं की आता प्रफुल्लजी, आपल्याबरोबर आपण जर छोट्या पक्षांचा पण उल्लेख करत होता, आपल्याबरोबर आम आदमी पार्टीचे प्रवक्ते संदीप सोनावणेजी आहेत. पुण्याहून दूरध्वनीवरून ते आपल्याशी संपर्कात आहेत. संदीपजी, स्वागत आपलं या चर्चेत. नमस्कार. संदीपजी, आतापर्यंत जी आमची चर्चा चालू आहे की आम आदमी पार्टीचा उल्लेख अपरिहार्य होता, कारण पंजाब आणि गोव्यामध्ये त्या पक्षाबद्दल फार बोललं गेलेलं होतं. त्या स्वरूपाचा काही परफॉर्मन्स आपल्याला तिथे दिसला नाही. अरविंद केजरीवाल गोव्यात जाऊन आलेले होते, त्यांनी रॅली तिथे घेतलेला होता आणि दिल्लीनंतर त्यांचं पंजाब आणि गोवा याकडे त्यांचं लक्ष होतं. आम आदमीच्या ह्या परफॉर्मन्सबद्दल आपण काय सांगाल? आम्हाला जे अपेक्षित होतं, आम आदमी पार्टीचं जे अपेक्षित यश होतं किंवा अपेक्षित सीट ज्या होत्या आम्ही मिळू शकलो नाही, ही गोष्ट खरी आहे. पण एक नवीन पक्ष जो 4 वर्षापूर्वी त्या मानाने जे यश मिळालेलं आहे, आता पंजाबमध्ये 28 सीट मिळालेले ते बऱ्यापैकी चांगले आहे. दिल्लीत गव्हर्नमेंट आहे, पंजाबमध्ये आम्ही रिजनल पार्टी म्हणून आणि विरोधी पक्ष म्हणून पुढे आलेलो आहोत.
आणि गोव्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर गोव्यामध्ये थोडासा निराशाजनक आमच्यासाठी रिझल्ट आलेला आहे. पण आता ह्याच्यात स्ट्रॅटेजी वाईज कुठं आम्ही चुकलेलो आहे, कुठं काही सुधारणा करण्याची गरज आहे याचा विचार नक्कीच केला जाईल. गोव्यामध्ये आपण प्रत्यक्ष त्याच्यामध्ये सहभागी झालो होतात. गोव्यातला आपला अनुभव काय होता आणि काय चुकलं असावं असा एक साधारण अंदाज व्यक्तिशः आपल्याला वाटतोय? गोव्यात सुरुवात कल होता, म्हणजे आम्ही 22 मेला जी रॅली केली त्यानंतर जो कॅम्पेन आम्ही रन केला होता, कॅम्पेन खूप चांगल्या प्रकारे रन झालं होतं. पण शेवटच्या टप्प्यामध्ये थोडीशी कॅम्पेनमध्ये आमच्या कमतरता आली, कारण बाकीच्या पार्टीचेही कॅम्पेन बऱ्यापैकी उचलल्या गेले होते. तर आमची पार्टीचे कॅम्पेन्स थोडेसे त्यात मागे पडले होते आणि बाकीचेही फॅक्टर इन्व्हॉल्व्ह झाले होते. पैसा, दारू वगैरे ह्या गोष्टी सगळ्या इन्व्हॉल्व्ह झाल्या होत्या, त्यामुळं थोडं मागे पडल्याचं तिथं दिसतंय. संदीपजी, विरोधी पक्षाची एक जी स्पेस असते लोकशाहीमध्ये, आपण दिल्लीत आपण सरकार आहे आपलं, इतर ठिकाणी आपला हळूहळू प्रवेश सुरू आहे, जी विरोधी पक्षाची जी स्पेस असते कुठल्याही सरकारमध्ये, त्या दृष्टीने आपला प्रवास चालू आहे असं आपल्याला वाटतं की सत्ताचा मार्ग फार दुष्कर आहे, अजून बराच पुढे पडला आहे, पण कुठेतरी विरोधी पक्षाची स्पेस तुम्ही घेताय सगळीकडे? नक्कीच काँग्रेस सारखा जो पक्ष आहे ज्याने भारताच्या राजकारणात स्वतःचा वेगळा ठसा ठेवलेला आहे, तो पक्ष आता थोडासा ढिल्ला पडत चाललेला आहे राजकारणात. अशा वेळी जी पोकळी निर्माण होते ती पोकळी आम आदमी पार्टी सारखा पक्ष विरोधी पक्ष म्हणून नक्कीच ऑक्युपाय करू शकतो. आणि आपल्या देशामध्ये जेव्हा जेव्हा एक्झिट पोलचे निर्णय जाहीर होतात आणि प्रत्यक्ष जेव्हा निर्णय येतात त्याच्यात खूप तफावत पडताना दिसते. आम आदमी पार्टीला मला वाटतं एक्झिट पोलमुळे पंजाबमध्ये खूप मोठ्या आशा होत्या, प्रत्यक्षात मात्र निकाल तसा दिसतो तो तितकासा चांगला आम आदमी पक्षासाठी दिसत नाही. एक्झिट पोलमुळे आम आदमी पार्टीला अपेक्षा होत्या असं म्हणता येणार नाही, कारण आम आदमी पार्टीचे स्वतःचे तिथे सर्वे झाले होते अनेक, तर त्यात आम आदमी पार्टीला खूप स्कोप दिसत होता, पूर्णपणे बहुमत येत होतं आमचं. आणि एक्झिट पोल आम्ही कालही म्हणत होतो, एक्झिट पोल परफेक्ट कधीच असू शकत नाही. मग तुमच्या सर्व्हेमधून सुद्धा ज्या तुम्हाला आशा होत्या प्रत्यक्षात त्या मतदानामध्ये परिवर्तित का झाल्या नसाव्यात? त्यात बरेच फॅक्टर आहे. थोडंसं पक्षाकडून अंडर एस्टिमेट केलं गेलं काँग्रेसला आणि अकाली दलालाही, तो ही फॅक्टर आहे महत्वाचा. धन्यवाद संदीपजी, आपण दूरध्वनीवरून आमच्याबरोबर संवाद साधला. केशवजी, संदीपजींचं आपण आता बोलणं ऐकलं की दिल्लीमध्ये कुठेतरी भाजपला पहिला जो फटका बसला तो आपमुळे बसला. आपण आपसारख्या याच्याकडे कसं बघताय? नाही, असं आहे की दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीने तो पराभव आपचा झाला, आपकडून पराभव झाला, हे खरं आहे, वस्तुस्थिती आहे. आणि स्वाभाविकपणे 4-5 वर्षापूर्वी एक पक्ष येतो आणि अशा प्रकारे जिंकतो. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, अशा प्रकारच्या पक्षाचं राजकारण हे फार काळ चालू शकत नाही. त्याचं प्रत्यंतर आता आलं. असं म्हटलं जात होतं गोवा आणि पंजाब हे दोन्ही राज्य हे पक्ष जिंकतील. मुळामध्ये कुठल्याही प्रकारची ठोस वैचारिक भूमिका ज्या पक्षाकडे नसते त्या पक्षाला केवळ एक सोशल मीडियामध्ये हवा वातावरण तयार करून जिंकण्याची आशा ठेवणं हे फारच, म्हणजे दिल्लीचा एक अपवाद होता. पण त्याच्यानंतर एकूण तुम्ही सगळ्या निवडणुका बघितल्या तर त्यामध्ये कुठेही आपल्याला असं प्रभावी दिसली नाही. किंबहुना पंजाबमध्ये तर काल परवापर्यंत, किंबहुना सकाळी निकाल येण्यापूर्वी मी एका वाहिनीवर होतो, तिथे आपचे प्रवक्ते सांगत होते तुम्ही बघा आम्ही 80 ते 100 जागा आम्ही जिंकतो की नाही बघा. पण प्रत्यक्षामध्ये आताही 2-3 नंबरसाठी त्यांची आणि शिरोमणी अकाली दलाची फाईट सुरू आहे. म्हणजे वास्तव हे वेगळ्या जमिनीवरचं हवा तुम्हाला जरूर करता येते, पण त्याला जोड लागते वैचारिक बैठकीची आणि कार्यकर्त्याच्या संघटनेची. ती सोशल मीडियात तुम्ही हवा जरूर करा. मला प्रमोदजींचं एक वाक्य इथं नेहमी आठवतं, बऱ्याच वेळा आठवतं, जे अशा प्रकारे दावे कोणी करत असतं. प्रमोदजी नेहमी म्हणायचे, प्रमोद महाजन, की तुम्ही साधारणतः वादळ, खूप मोठं वादळ येतं, खूप मोठी हवा सुटली जोरजोरात, हे वादळ सगळं काही उधळून जाऊ शकतं, सगळं हवा सही घेऊन जाऊ शकते. पण ही हवा तुम्हाला तुम्ही ज्या सायकलवरून जाणार आहात त्या सायकलमधली चाकातली हवा भरायला हे वादळ उपयोगी नाही पडत, ते वारं उपयोगी नाही पडत. त्यासाठी तुम्हाला कार्यकर्त्यांचा पंप लागतो, तोच तुम्हाला उपयोगी असतो. तिथंच नेमकं म्हणजे एक वैचारिक बैठक, विश्वासार्हता, हे जे प्रमुख गुण आहेत. भारतीय जनता पार्टीचे तुम्ही अनेक वेळा सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या विजयाचे यश काय, स्ट्रॅटेजी काय, लोकांकडे जाणं आणि ती विश्वासार्हता मिळवणं,
हे खरं भारतीय जनता पार्टीचं यश आहे. ते आम्ही गेले वर्षानुवर्ष करतो आहोत आणि म्हणून 2 जागा जिंकल्यानंतर आज इथपर्यंत पोहोचलो आणि आजचा विजय आम्ही त्याच विनयाने स्वीकारतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे जाता विधान करणं, काय मतदारांमध्ये दारू आणि पैसा, ही विधानं, अशा पद्धतीची विधानं राजकीय पक्षाच्या जबाबदार लोकप्रतिनिधींकडून, प्रवक्त्यांकडून अपेक्षित नाही आहेत. पण मुळात जबाबदारीपणा हाच आपचा सगळा, म्हणजे उथळपणा हा आपचं वैशिष्ट्य आहे. त्या केशवजी, पद्धतीने आता ते बोलतात. उत्तर प्रदेशात तुमची बहुमत पूर्ण झालेलं आहे की आता राहिलेली जी 2 वर्ष आहेत, 2.5 वर्ष आहेत, 2019ला परत आपण लोकसभा निवडणुकांना सामोरं जाणार आहोत. ह्या वर्षात काही कठीण निर्णय असतील किंवा जे देशहिताचे कदाचित असतील, पण असे कठीण निर्णय जर घ्यावे लागले तर आता यापुढे भाजप सरकार कटिबद्ध असेल की ज्याला रिफॉर्म्स आपण म्हणतो की जीएसटी असेल, आता एक सुसूत्रता तुम्ही होती की म्हणजे जनधन खात्यात अकाउंट असेल, नॉन डिस्क्लोजर स्कीम असेल, नंतर येणारा जीएसटी, एक वेगळी स्ट्रॅटेजी होती, रिफॉर्म्स होती. पण आता जर काही कठीण निर्णय घ्यायला लागले तर भाजप ते आता घेऊ शकतं उत्तर प्रदेश यशानंतर? एक हा प्रश्न तुम्हाला प्रफुल्लजी नाही. सांगतो, मगाशी म्हणजे ओमर अब्दुल्लाने एक ट्विट केलंय, तुम्ही कदाचित वाचलं हो, असेल. वाचलं. ते म्हणाले की 2024 ची तयारी करा, 2019 विसरून जा. हा, त्यांनी ज्या म्हटलं. पद्धती सगळं चालू आहे. एक तुम्ही कठोर निर्णयाचा उल्लेख तुम्ही केला, त्याबद्दल सांगतो. नरेंद्र मोदीजी या देशातल्यासाठी जे आवश्यक कठोर निर्णय असतील ते तुमच्या भाषेत किंवा काही जणांच्या भाषेत कठोर निर्णय असतील, पण देशाच्या लॉंग टर्म हितासाठी ते आवश्यक निर्णय असतील, ते निर्णय घ्यायला आतापर्यंत कचरले नाहीत. म्हणजे खरं म्हणजे आतापर्यंत कुठल्याच पंतप्रधानांनी सर्जिकल स्ट्राईक सारखा निर्णय घेताना म्हणजे घेतला नव्हता. त्यावेळी ते कचरच होते. पण एक आपल्याला दिशा धडा द्यायचा आहे, आम्ही हे करू शकतो हे सांगायचं आहे. सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेतला किंवा आता नोटाबंदी निर्णय, तर म्हणजे आज अनेक जण म्हणत होते की केवढा मोठा निर्णय हा, किती कठोर निर्णय आहे. सामान्य लोकांना रांगेत उभं राहावं लागलं. होय, सामान्य लोकांना रांगेत उभं राहावं लागलं, पण नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की ह्या निर्णयामुळे तुम्हाला त्रास होतोय मला माहिती आहे, पण या निर्णयाचे फायदे लॉंग टर्म या देशासाठी आहेत, तुमच्यासाठी आहेत. हे लोकांना जाऊन सांगणं की हा निर्णय अशासाठी आम्ही घेतला जातोय, ते त्यांनी केलं. त्यामुळे कठोर निर्णय या देशासाठी जे आवश्यक असतील, या देशाच्या पुढे विकासात नेण्यासाठी, या देशातल्या जनतेसाठी जे कठोर निर्णय असतील ते म्हणजे या किंवा उत्तर प्रदेश जिंकलं किंवा हरलं म्हणून ते बदलतील किंवा नव्याने घेतील असं नाही. नरेंद्र मोदींचा तो स्वभाव आहे, देशाच्या विकासासाठी जो निर्णय आवश्यक आहे तो ते घेतील. खरं, मला असं वाटतं की मध्यावधी निवडणुका न घेता सुद्धा एक मध्यावधी कौल घेण्याची संधी होती, ती भाजपला मिळाली आणि तो कौल अतिशय घवघवीत योगेश सरकारला मिळालाय. अगदी पुढचं सांगतो, 8 नोव्हेंबर नंतर मार्फत माझ्या शेजारी बसले, ते अधिक चांगलं त्यांना माहिती आहे, ते सांगतील, दुजोरा देतील. 8 नोव्हेंबर नंतर या देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये, जो बहुतांश प्रत्येक राज्यामध्ये या कुठल्या ना कुठल्या निवडणुका होत झालेल्या आहेत नोटाबंदीच्या निर्णयानंतर. आणि त्या प्रत्येक निवडणुका, म्हणजे ह्या निवडणुका ग्रामपंचायत स्तराच्या होत्या, नगरपालिका स्तराच्या होत्या, महानगरपालिका स्तरावरच्या होत्या, विधानसभेच्या होत्या आणि लोकसभेच्या सुद्धा काही पोटनिवडणुका झाल्या. या सगळीकडे भारतीय जनता पार्टी जिंकत आली. ओडिशासारख्या राज्यात जिथे भारतीय जनता पार्टी तशा अर्थाने काही स्थान नव्हतं, तिथे भारतीय जनता पार्टी चांगल्या ठिकाणी घवघवीत भारतीय जनता पार्टीने यश मिळवलं. त्यामुळे गेले 2-3 महिने जो पीपल माइंड, म्हणजे जो लोक जी मतं देत आहेत, ती मतं भारतीय जनता पार्टीच्या बाजूनीच देत आहेत. त्यामुळे जे देशात चालू आहे त्याशिवाय उत्तर प्रदेश वेगळा राहील का असं समजण्याचं कारण नव्हतं. उत्तर प्रदेश देशाचाच भाग होता, त्यामुळे स्वाभाविक आहे जे देशात घडत होतं तेच उत्तर प्रदेश मतपेटीतनं बाहेर आलं. प्रफुल्लजी, हाच प्रश्न तुम्हाला, म्हणजे आता नेहमी असं होतं की जेव्हा निवडणुका अगदी जवळ येतात लोकसभेच्या, तेव्हा थोडंसं पॉप्युलिस्ट बजेट मांडावं लागतं कुठल्याही सरकारला. तशी वेळ कदाचित या सरकारवर येणार नाही, असं एक वेगळं आशादायी चित्र आपल्याला दिसतंय का? मला असं वाटतं की हे पॉप्युलिस्ट धोरणं घेण्याचं ह्या पंतप्रधान जे आहेत त्यांच्या माइंडसेटमध्ये असं नाही आहे. त्यांचं कदाचित ते गेल्या 2-2.5 वर्षात या केंद्र शासनाने जे निर्णय घेतले ते इलेक्शनच्या तोंडावर घेतले ना. डिमॉनिटायझेशनचा जो निकाल आहे तो इलेक्शनच्या तोंडावरच घेतलेला आहे की त्याचे काय दुष्परिणाम होतील ते पूर्ण भोगायची तयारी आहे. आणि कठीण निर्णय ज्याला म्हणतात, कठीण निर्णय घेण्यात मोदी सरांचा हात आजपर्यंत कोणी पकडू शकणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला 2-3 फार महत्त्वाचे विषय सांगतो, म्हणजे कठीण निर्णयाचा नमुना सांगतो तुम्हाला. आपल्याकडे 5 IAS आणि IPS अधिकारी यांना नोकरीत ठेवायचं की नाही ठेवायचं हे गेल्या कितीतरी वर्षापासून चालू होतं. मनमोहन सिंग समोर ती फाईल गेली, 2दा गेली. पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांच्यासमोर ती फाईल गेली. आणि ज्या दिवशी ती फाईल मोदी सरांसमोर आली त्यांनी सांगितलं की हे अधिकारी नकोत आम्हाला. पहिल्यांदा भारताच्या इतिहासात पहिल्यांदा 10 IAS आणि IPS अधिकारी यांना डिसमिस करण्यात आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यातले एक अधिकारी हे महाराष्ट्रातले आहेत. मला वाटतं कठीण निर्णय जे आहे, अजून कठीण निर्णय येणार आहेत. आणि मला असं वाटतं की त्या कठीण निर्णयामुळे भारतातले जे लोक आहेत यांचा मानस हा अँटी मोदी कधीही होणार नाही.
मला वाटतं आजचं जनमताचं कौलही हे सांगतोय, जे भाजपला मिळालेलं घवघवीत यश आहे, मग उत्तर प्रदेश असेल, इतर काही राज्य असतील, कुठेतरी त्यांना कमी मताधिक्य मिळालेलं आहे, पण जनमत स्पष्ट आहे. आणि कुठे डिस्मॅन्टलिंग द कास्ट, ज्याला आपण म्हणतो की जातीभेद व्यवस्थापन, याच्या पलीकडे जाऊन लोकांनी मतदान केल्याचं चित्र आहे. विकासाला मतदान केलं, डेव्हलपमेंट पाहिजे प्रत्येकाला. आणि आपण उत्तर प्रदेशला अनेक ज्या सभा आपण बघितल्या, त्या सभेला आलेले जर नागरिक बघितलं तर त्यांना किती सुधारणांपासून ते वंचित आहेत ते आपल्याला त्याचा अंदाज आला असेल. आणि कुठेतरी या त्यांनी दिलेल्या कौलाचा तर निश्चित त्यांना पुढे एक सुधारणांच्या दृष्टीने तरी त्यांना फायदा व्हायला पाहिजे, अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. आज या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल केशवजी उपाध्ये, प्रफुल्ल मार्पकर आपल्याबरोबर पहिल्यापासून आहेत, माझे सहकारी योगेश कोलते, माझे वृत्त विभागातले आमचे सर्व सहकारी, आमचे सगळे तंत्रज्ञ, सर्वांना होळीच्या शुभेच्छा पण देऊया. भाजपासाठी मला वाटतं होळीचं सेलिब्रेशन जरा जास्त जोरात असण्याची शक्यता आहे, पण सर्वांना होळीच्या शुभेच्छा आमच्या सर्व तंत्रज्ञांना आणि सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक जनतेचे रंग आम्ही चांगले नमस्कार. फुलवू.